हॅलो स्टुडंट्स, आजच्या लेक्चरपासून आपल्याला फिजिकल केमिस्ट्रीमध्ये एक नवीन टॉपिक सुरू करायचा आहे, विच इज इलेक्ट्रोकेमिस्ट्री. मी ते ऑलरेडी हेडिंग दिलंय, इलेक्ट्रोकेमिस्ट्री. ठीक आहे. तर चॅप्टर सुरू करण्याच्या आधी आपल्याला थोडंफार एक बेसिक आयडिया या चॅप्टरच्या रिलेटेड माहिती पाहिजे की नेमकं या चॅप्टरमध्ये आपल्याला काय काय शिकायचं आहे. त्यानंतर हा इलेक्ट्रोकेमिस्ट्री चॅप्टर शिकताना आपल्याला आधीचं जे 11th स्टँडर्ड मधील जे बेसिक आहे तर हे सुद्धा आपल्याला या चॅप्टरसाठी लागणार. ठीक आहे. इन जनरल जर आपण विचार केला इलेक्ट्रोकेमिस्ट्रीमध्ये आपल्याला काय शिकायचं आहे, तर चॅप्टरचं आपल्याला त्या नावामधूनच सांगतोय. इलेक्ट्रो मीन्स व्हॉट, आपण असं कसं करू, इलेक्ट्रिसिटी. आणि त्यानंतर केमिस्ट्री म्हणजेच काय मग, तर केमिकल रिॲक्शन्स. म्हणजे बघा, इलेक्ट्रोपासून घेऊ आपण इलेक्ट्रिसिटी आणि केमिस्ट्री या वर्ड पासून घेऊ आपण केमिकल रिॲक्शन्स. म्हणजे हा जो चॅप्टर आहे यामध्ये काय शिकायचं आपल्याला, तर अशा काही केमिकल रिॲक्शन की ज्यांच्यासाठी आपल्याला इलेक्ट्रिसिटी लागेल, किंवा अशा काही रिॲक्शन्स की ज्यांच्यापासून इलेक्ट्रिसिटी जनरेट होईल. सगळ्या चॅप्टर म्हणजे हेच. या सगळ्या चॅप्टरमध्ये आपल्याला हे शिकायचं काय की काही केमिकल रिॲक्शन्स असतील की ज्या केमिकल रिॲक्शन्स कॅरीड आउट करण्यासाठी म्हणजे फायनल त्यांच्या स्टेजपर्यंत नेण्यासाठी आपल्याला एकतर इलेक्ट्रिसिटी अप्लाय करावी लागेल. हा झाला फर्स्ट कन्सेप्ट. त्यानंतर काही रिॲक्शन असे असतील की ज्या आपण इझिली जर कॅरीड आउट जर केल्या तर त्यांच्यापासून इलेक्ट्रिसिटी जनरेट होईल. मग हे सगळं आपल्याला या चॅप्टरमध्ये आता शिकायचं आहे. त्यासाठी आपल्याला थोडंफार बेसिकमध्ये इलेक्ट्रोकेमिस्ट्रीचे थोडेफार युजेस वगैरे, म्हणजे मी इन जनरल सांगणार की नेमकं स्टार्टिंगला सांगतो नेमके त्याचे युजेस कुठे कुठे, म्हणजे नेमका चॅप्टर शिकायचा का बरं. त्यानंतर मग हा जो इलेक्ट्रोकेमिस्ट्री चॅप्टर जो आहे, इलेक्ट्रिसिटी आणि केमिस्ट्री, तर यांचं रिलेशन कसं लावायचं हे सुद्धा आपल्याला शिकायचं आहे. ठीक आहे. तर बघा, आता मी या चॅप्टरच्या आधी डेफिनेशन लिहितोय, नेमकं इलेक्ट्रोकेमिस्ट्री म्हणायचं कशाला. नंतर मग थोडंफार बेसिक तुम्हाला थोडे समजून सांगतो. आज हा टॉपिक जो आहे तर यामध्ये आपण फक्त डेफिनेशन आणि त्यानंतर इलेक्ट्रोकेमिस्ट्रीसाठी लागणारं बेसिक एवढंच आपण या टॉपिकमध्ये कव्हर करणार. सो स्टार्टिंगला मी डेफिनेशन लिहितोय, डेफिनेशन ऑफ इलेक्ट्रोकेमिस्ट्री. So it is the branch of chemistry. It is the branch of chemistry which deals with the study of interrelation between electricity किंवा आपण इलेक्ट्रिकल पोटेन्शियल म्हटलं तरी चालेल, बिटवीन इलेक्ट्रिसिटी अँड केमिकल रिॲक्शन्स नोन ॲज इलेक्ट्रोकेमिस्ट्री. ही झाली इलेक्ट्रोकेमिस्ट्रीची डेफिनेशन. बघा, आपण डेफिनेशन मध्ये काय लिहिलंय, इट इज द ब्रांच ऑफ केमिस्ट्री विच डील्स विथ द स्टडी ऑफ इंटररिलेशन बिटवीन इलेक्ट्रिसिटी अँड केमिकल रिॲक्शन्स. इंटररिलेशनचं मिनिंग काय मी ऑलरेडी बोललोय. या चॅप्टरमध्ये आपल्याला काय स्टडी करायचं आहे, तर अशा काही केमिकल रिॲक्शन की ज्यांच्यापासून काय होईल, इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस होईल. बरोबर. आणि त्यानंतर अशाही काही रिॲक्शन की ज्या करताना आपल्याला काय करावं लागेल, तर इलेक्ट्रिसिटी अप्लाय करावी लागेल. मग असे जे रिलेशन जे आपल्याला शिकायचं तर ते शिकायचं आपल्याला चॅप्टरमध्ये. म्हणून मग त्यानुसार डेफिनेशन बरोबर येऊन जाईल. कोणती तर, इट इज द ब्रांच ऑफ केमिस्ट्री विच डील्स विथ द स्टडी ऑफ इंटररिलेशन बिटवीन इलेक्ट्रिसिटी अँड केमिकल रिॲक्शन्स इज नोन ॲज इलेक्ट्रोकेमिस्ट्री. सो फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला इलेक्ट्रोकेमिस्ट्री शिकण्याच्या आधी हे माहिती पाहिजे की नेमकं यामध्ये आपण रिॲक्शन कोणकोणत्या कॅरी आउट करतो. तर आपण ज्या या चॅप्टरमध्ये ज्या रिॲक्शन शिकणार आहोत त्या रिॲक्शन म्हणणार आपण सगळ्यांना इलेक्ट्रोकेमिकल रिॲक्शन्स. मी ते अजून एक डेफिनेशन लिहितोय आता, इलेक्ट्रोकेमिकल रिॲक्शन्स. इलेक्ट्रोकेमिकल रिॲक्शन्स. मग आता नेमकं इलेक्ट्रोकेमिकल रिॲक्शन कशाला म्हणायचं, तर अशा काही रिॲक्शन्स असतील
these are the reactions which are carried out. These are the reactions which are carried out in electrochemical cell. एक डिव्हाइस असतो in electrochemical cell in which electrical energy is required, in which electrical energy is required to bring out chemical transformation, to bring out chemical transformation, to bring out chemical transformation, or in contrast, याच्यात ऑपोजिट सुद्धा होऊ शकते. इन कॉन्ट्रास्ट chemical reactions produce electricity. Chemical reactions produce electricity. बघा एकदम मोठी डेफिनेशन लिहिली मी मुद्दाम समजण्यासाठी. इलेक्ट्रोकेमिकल रिएक्शन कशाला म्हणायचं, तर अशा काही रिएक्शन असतील की ज्या आपण कुठे कॅरी आउट करतो, इलेक्ट्रोकेमिकल सेलमध्ये. आता इलेक्ट्रोकेमिकल सेलचं मिनिंग काय, तर असा एक डिव्हाइस असणार की ज्यामध्ये आपण सगळ्या रिएक्शन कॅरी आउट करणार. बरोबर, एक कंटेनर असतो, त्यामध्ये आपण इलेक्ट्रोलिटिक सोल्युशन टाकतो. समजावून शिकायचं आपल्याला. नंतर आपण त्यामध्ये 2 इलेक्ट्रोड टाकतो, एक ॲनोड असेल दुसरा कॅथोड असेल. सर्किट कम्प्लीट करायचं आणि मग त्यामध्ये काही रिएक्शन्स कॅरी आउट करायच्या. सो ज्या डिव्हाइसमध्ये आपण रिएक्शन कॅरी आउट करतो त्याला म्हणायचं इलेक्ट्रोकेमिकल सेल. आता ज्या डिव्हाइसमध्ये इलेक्ट्रोकेमिकल सेलमध्ये आपण ज्या रिएक्शन कॅरी आउट करणार, तर ते रिएक्शन कॅरी आउट करताना नेमकं काय काय होईल, तर ते असं होणार आहे. बघा, दीज आर द रिएक्शन्स विच आर कॅरी आउट इन अ इलेक्ट्रोकेमिकल सेल इन विच इलेक्ट्रिकल एनर्जी इज रिक्वायर्ड टू ब्रिंग आउट द केमिकल ट्रान्सफॉर्मेशन. याचं मिनिंग काय की अशा काही रिएक्शन्स असतील की ज्या करताना काय होईल, तर आपल्याला केमिकल ट्रान्सफॉर्मेशनचं मिनिंग काय, तर रिएक्शन कॅरी आउट करताना रिएक्टंट पासून प्रॉडक्ट आपल्याला मिळवताना आपल्याला काय करावं लागेल, तर इलेक्ट्रिसिटी अप्लाय करावं लागेल. हा झाला फर्स्ट टॉपिक, फर्स्ट कन्सेप्ट. किंवा आपण त्याच्या उलटही करू शकतो. मग त्याच्या उलट काय करणार, इन कॉन्ट्रास्ट केमिकल रिएक्शन्स प्रोड्यूस इलेक्ट्रिसिटी. कधी कधी असंही होईल की आपण रिएक्शन कॅरी आउट करताना इलेक्ट्रिसिटी जनरेट होईल, मग ती इलेक्ट्रिसिटी आपण पुढे कुठेतरी जाऊन यूज करणार. ठीक आहे, त्याला म्हणायचं काय, इलेक्ट्रोकेमिकल रिएक्शन्स. बघा, मी इथे स्टार्टिंगला डेफिनेशन लिहिली इलेक्ट्रोकेमिस्ट्री म्हणजे काय, आणि त्यानंतर लिहिलं इलेक्ट्रोकेमिकल रिएक्शन. आपल्याला या चॅप्टरमध्ये सर सगळ्या इलेक्ट्रोकेमिकल रिएक्शन शिकायचे आहेत. मग आता इलेक्ट्रोकेमिकल रिएक्शनच आपण काय म्हणतो, ही लिहितोय ते मी इन जनरल इलेक्ट्रोकेमिकल रिएक्शन्स are redox reactions. बघा काय लिहिलं मी अजून, इलेक्ट्रोकेमिकल रिएक्शन्स आर रिडॉक्स रिएक्शन्स. आणि इथून पुढे आता आपल्याला जर रिडॉक्स रिएक्शन जर व्यवस्थित माहिती असेल तर हा चॅप्टर समजायला खूप खूप सोपा आहे. जर तुम्ही नीटच्या दृष्टीने जर चॅप्टर म्हणजे स्टडी जर करत असाल तर जवळपास नियर अबाउट 2 क्वेश्चन या चॅप्टरवर कंपल्सरी विचारतात. आणि त्यानंतर जर आपण जेईच्या दृष्टीने जर विचार जर केला तर यामध्ये जवळपास 1 क्वेश्चन हा विचारतात. एकदम इझी लेवलचा चॅप्टर आहे. काय थोडेफार फॉर्म्युले आहेत ते जर आपण व्यवस्थित जर लर्न केले तर न्यूमेरिकल एकदम आरामात आपण सॉल्व्ह करू शकतो. आणि थिओरॉटिकल सुद्धा यावर बरेचसे क्वेश्चन तयार होतात. ठीक आहे, तर मी ऑलरेडी बोललो एकदम इम्पॉर्टंट टॉपिक आहे. स्टार्टिंगला आपल्याला इलेक्ट्रोकेमिस्ट्री म्हणजे काय इन जनरल समजलं पाहिजे. सो व्हॉट इज मीन बाय इलेक्ट्रोकेमिस्ट्री,
तर काय करतो आपण इलेक्ट्रिसिटीचं आणि केमिस्ट्रीचं म्हणजेच केमिकल रिएक्शनचं असं काहीतरी रिलेशन लावायचा प्रयत्न करणार, त्यालाच म्हणणार आपण इलेक्ट्रोकेमिस्ट्री. सो मी इथं डेफिनेशन दिलं, डेफिनेशन तुमची झाली आता. इट इज द ब्रांच ऑफ केमिस्ट्री विच डील्स विथ द स्टडी ऑफ इंटर रिलेशन बिटवीन इलेक्ट्रिसिटी अँड केमिकल रिएक्शन्स नोन ॲज इलेक्ट्रोकेमिस्ट्री. इलेक्ट्रोकेमिस्ट्रीमध्ये आपल्याला काय करायचं आहे, तर आपल्याला शिकायचं आहे सगळ्या इलेक्ट्रोकेमिकल रिएक्शन. मग आता इलेक्ट्रोकेमिकल रिएक्शन कशाला म्हणायचं, तर अशा काही रिएक्शन्स आहेत की ज्या रिएक्शन आपल्याला करताना इलेक्ट्रोकेमिकल जो सेल असतो आपला, त्या सेलमध्ये ह्या रिएक्शन कॅर्ड आउट करताना काय करावं लागेल, रिएक्टंटचं कन्व्हर्जन आपण प्रॉडक्टमध्ये करणार, बरोबर. मग हे कन्व्हर्जन करताना एकतर काय होईल, आपल्याला वरतून इलेक्ट्रिसिटी अप्लाय करावं लागेल, किंवा दुसरा ऑप्शन कोणता होईल, तर स्वतः त्या रिएक्शनमध्ये इलेक्ट्रिसिटी जनरेट होईल, म्हणजे रिएक्शन होताना, बरोबर. त्या टाईपमध्ये मी इलेक्ट्रोकेमिकल रिएक्शनची इथे डेफिनेशन लिहून घेतली. बघा काय लिहिलं आपण, these are the reactions which are carried out in a electrochemical cell in which electrical energy is required to bring out the chemical transformation. म्हणजेच काय, रिएक्टंटचं प्रॉडक्टमध्ये कन्व्हर्जन करताना काय करावं लागेल, आपल्याला इलेक्ट्रिसिटी अप्लाय करावं लागेल, किंवा त्याच्या उलटही होईल. काय होईल, केमिकल रिएक्शन्स प्रोड्यूस इलेक्ट्रिसिटी, म्हणजेच रिएक्टंट पासून प्रॉडक्टमध्ये कन्व्हर्जन होताना काय होईल, तर इलेक्ट्रिसिटी जनरेट होईल. आता याचे मी एक्झाम्पल सांगतो, बरोबर तुम्हाला आयडिया येईल. फॉर एक्झाम्पल, हे रिएक्शन आपण शिकतो कुठे, तुम्ही 10th स्टँडर्डमध्ये थोडंफार बेसिक टॉपिक शिकलेलं असाल. एक मला वाटतं बिस्मर कन्व्हर्टर वगैरे, इलेक्ट्रोलिसिस वगैरे असे काहीतरी टॉपिक तुम्हाला 10th मध्ये होते, बरोबर. त्यामध्ये आपण जर बघितलं तर एक्झाम्पलमध्ये मी लिहितो आता इथे, या रिएक्शन नेमक्या होतात कुठे, तर एक्सट्रॅक्शन ऑफ मेटल, एक्सट्रॅक्शन ऑफ मेटल्स. इथे इनडायरेक्टली तुम्ही या रिएक्शन शिकले आहात. त्यानंतर प्युरिफिकेशन ऑफ मेटल्स, हे सगळं इलेक्ट्रोकेमिस्ट्रीचे ऍप्लिकेशन झाले. एक्सट्रॅक्शन ऑफ मेटल्स, प्युरिफिकेशन ऑफ मेटल्स, यालाच आपण रिफायनिंग ऑफ मेटल्स म्हणू शकतो. थर्डली आपण प्रिपरेशन ऑफ सम कंपाऊंड्स लाईक ॲज NaOH, KOH, ॲल्युमिनियम हायड्रॉक्साईड, असे काही कंपाऊंड, प्रिपरेशन ऑफ सम कंपाऊंड्स. इथे सुद्धा आपण या रिएक्शनची हेल्प घेतो. आणि अजून एक मोस्ट इम्पॉर्टंट यूज कोणता, तर टू जनरेट इलेक्ट्रिसिटी. मी असं लिहितो जनरेशन ऑफ इलेक्ट्रिसिटी. इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस करण्यासाठी सुद्धा आपण या इलेक्ट्रोकेमिकल रिएक्शनची हेल्प घेऊ शकतो. इन जनरल काय म्हणतो आपण, इलेक्ट्रोकेमिकल रिएक्शन जे असतात त्यांनाच काय म्हणतो आपण, रिडॉक्स रिएक्शन. मग आता रिडॉक्स रिएक्शन हा एक वेगळा कन्सेप्ट येतो, म्हणजे खूप मोठा टॉपिक आहे. त्यामध्ये आपल्याला ऑक्सिडेशन म्हणजे काय, रिडक्शन म्हणजे काय, हे सुद्धा शिकायचं आहे, ठीक आहे. तर बघा मी इथे सांगितलं आता, हे जे एक्झाम्पल जे आहेत, एक्सट्रॅक्शन ऑफ मेटल्स, प्युरिफिकेशन ऑफ मेटल्स, त्यानंतर प्रिपरेशन ऑफ कंपाऊंड्स. कंपाऊंड कोणकोणते, मग इथे ते लिहून घेतो मी, NaOH, KOH यासारखे कंपाऊंड, सोडियम हायड्रॉक्साईड, पोटॅशियम हायड्रॉक्साईड यांच्यासारखे कंपाऊंड्स. त्यानंतर अजून एक इम्पॉर्टंट यूज लिहिला मी कोणता, जनरेशन ऑफ इलेक्ट्रिसिटी. आता मी एक एक करून हे तुम्हाला व्यवस्थित समजून सांगतो. अजूनही बरेचसे आहेत, इलेक्ट्रोप्लेटिंग वगैरे आहे. करोजन जर तुम्हाला स्टॉप करायचं असेल तर आपण इलेक्ट्रोप्लेटिंग सुद्धा करतो. हे सगळे इलेक्ट्रोकेमिस्ट्रीचे ऍप्लिकेशन. बघ आता समजा आपण स्टार्टिंगचा घेऊया एक्सट्रॅक्शन ऑफ मेटल्स. मग नेमकं इलेक्ट्रोकेमिस्ट्री हा कन्सेप्ट अप्लाय करून मेटलचं एक्सट्रॅक्शन कसं करायचं, तर बघा जनरली जे मेटल जे असतात एक तर त्यांच्या ऑक्साईड फॉर्ममध्ये वगैरे राहतात, बरोबर. फॉर एक्झाम्पल मी इथे आता एक्झाम्पल लिहितो एक. आता मी स्टार्टिंगची जी डेफिनेशन आहे, हे डेफिनेशन रब करतो इथून. डेफिनेशनचं काम आपलं संपलं. आता तुमच्या सगळ्यांच्या व्यवस्थित लक्षात बसली. आता त्या रिलेटेड मी काही एक्झाम्पल समजून सांगतो. तर बघा मी इथे स्टार्टिंगला लिहितो होता, फर्स्ट यूज आपल्याला नेमकं काम कसं पडणार एक्सट्रॅक्शन ऑफ मेटलच्या रिलेटेड. तर मी इथे लिहितो सपोज आता MgO, मॅग्नेशियम ऑक्साईड. आता हा जो मॅग्नेशियम ऑक्साईड जो असतो, अर्थ क्रस्ट मध्ये मॅग्नेशियम आहे, बरोबर, पण तो काय असा सिंपल म्हणजे फ्री फॉर्म मध्ये नसतो. जनरली जे मेटल जे असतात, खूप कमी मेटल असे आहेत की जे फ्री फॉर्म मध्ये असतात, त्यांना आपण नेटिव्ह मेटल्स म्हणतो किंवा इनर्ट मेटल म्हटलं तरी चालेल. ऍक्च्युअली ते इनर्ट असतात, त्यांच्यावर सुद्धा रिएक्शन होतात, पण ते थोड्याफार इनर्ट प्रॉपर्टी दाखवतात. फॉर एक्झाम्पल गोल्ड आणि प्लॅटिनम, बरोबर, यांच्यावर काही इझिली रिएक्शन वगैरे होत नाही, थोडंफार इनर्टनेस दाखवतात. हे मेटल तर फ्री फॉर्म मध्ये मिळतात, पण मोस्ट ऑफ द मेटल असे आहेत की जे अर्थ क्रस्ट मध्ये म्हणजे
जमिनीमध्ये काय येतात तर कंबाईन फॉर्ममध्ये असतात, मग ते ऑक्साईड फॉर्ममध्ये असतात. फॉर एक्झाम्पल इथे लिहिलं मी MgO, अजूनही Na2O सोडियम ऑक्साईड किंवा कार्बोनेट फॉर्ममध्ये असतात. त्यानंतर Fe2O3 म्हणजे फेरिक ऑक्साईड, असे जे मेटल्स आहेत तर ते असे ऑक्साईड फॉर्ममध्ये सुद्धा असतात किंवा काही कंबाईन फॉर्ममध्ये सुद्धा असतात. म्हणजे सॉरी, त्याला आपण म्हणू सल्फाईड फॉर्ममध्ये, बरोबर ना. कंबाईन फॉर्म तर तोच आला, सल्फाईड फॉर्ममध्ये सुद्धा असतील. त्यानंतर काही हायलाइड फॉर्ममध्ये असतात. तर हे जे मेटल्स आहे हे काय करायचे, आपल्याला दोन आता एक्स्ट्रॅक्ट करायचे. म्हणजे फॉर एक्झाम्पल अर्थक्रस्टमध्ये आपल्याला ओव्हर मिळणार कोणती, MgO पासून काय करायचं, आपल्याला मॅग्नेशियम बाजूला काढायचा किंवा Al2O3 पासून, Al2O3 इंटू थ्रायसेस2 म्हणतो आपण त्याला, बॉक्साईडवर तुम्ही ऐकलं असेल. तर त्यापासून आपल्याला ॲल्युमिनियम सेपरेट करायचा. मी दिलं तो MgO पासून जर आपल्याला Mg सेपरेट करायचं असेल तर यामध्ये आपण कार्बन वगैरे यूज करतो. मग मॅग्नेशियम ऑक्साईड प्लस कार्बन याची जर रिॲक्शन केली आपण तर आपल्याला प्रॉडक्ट मिळतो मॅग्नेशियम प्लस CO2. कार्बन डायऑक्साईड या रिॲक्शन मधून इव्हॉल्व्ह होणार. ठीक आहे. मग आता इथे बघा आपण काय केलं, तर ही सुद्धा एक इलेक्ट्रोकेमिकल रिॲक्शन आहे. काय करणार आपण यामध्ये, रिडॉक्स रिॲक्शन्स इन जनरल कॅरी आउट करणार. मग रिडॉक्स रिॲक्शन म्हणजे काय, तर सहसा अशा काही रिॲक्शन्स असतील की ज्यामध्ये सायमल्टेनियस ऑक्सिडेशन आणि रिडक्शन होत राहील. बरोबर, दोन्ही प्रोसेस ऍट अ टाइम होतील. सायमल्टेनियस ऑक्सिडेशन एका रिॲक्टंटचं आणि दुसऱ्या रिॲक्टंटचं होईल सायमल्टेनियस रिडक्शन. कळतंय. मग आता इथे बघा काय झालं, इथे हा जो कार्बन आहे या कार्बनचं झालं ऑक्सिडेशन आणि मॅग्नेशियम ऑक्साईड जो आहे तर याचं काय झालं, रिडक्शन. आता एक कसं होईल काय होईल हे सुद्धा मी पुढे जाऊन समजून सांगतो. सध्या फक्त असं एक मी इथे लिहून घेतलंय, MgO जो आहे मॅग्नेशियम ऑक्साईड तर याचं काय झालं, रिडक्शन, आणि कार्बन जो आहे त्याचं काय झालं, ऑक्सिडेशन. मग असे कंपाऊंड मिळाले Mg प्लस CO2. तर ही सुद्धा रिॲक्शन कोणती, तर इलेक्ट्रोकेमिकलच आहे. एक्सट्रॅक्शन ऑफ मेटल्स मध्ये Al2O3 घेऊ आपण, ॲल्युमिनियम ट्रायऑक्साईड. Al2O3 पासून ज्यावेळेस आपल्याला ॲल्युमिनियम प्रिपेअर करायचं आहे तर ही सुद्धा रिॲक्शन रिडॉक्स रिॲक्शन. कळतंय. त्यामध्ये सुद्धा आपण कार्बन वगैरे किंवा अजूनही दुसरे रिड्युसिंग रिएजंट आहेत, मी कार्बन लिहितो इथे, पण अजूनही बरेचसे रिड्युसिंग रिएजंट आहेत ते यूज करून आपण हे कन्व्हर्जन करू शकतो. म्हणजेच काय, इलेक्ट्रोकेमिस्ट्रीचा यूज किती होतं तर एक्सट्रॅक्शन ऑफ मेटल्समध्ये. अर्थक्वेस्टमधून आपल्याला जे मेटल्स सेपरेट करायचे, मेटल्स मिळवायचे, त्यासाठी आपण इलेक्ट्रोकेमिस्ट्रीची हेल्प घेऊ शकतो. अजून एक दुसरं कोणतं तर प्युरिफिकेशन ऑफ मेटल्स. आता जरी आपण मेटल प्रिपेअर केले, ठीक आहे, ते मेटल ज्यावेळेस आपण प्रिपेअर केले ते काय 100% प्युअर नसतात. तर मग त्यांना समोर जाऊन आपल्याला काय करावं लागेल, थोडंसं प्युरिफाईड फॉर्ममध्ये सुद्धा आणावं लागेल. सपोज आता इथे आपण मॅग्नेशियम तर मिळवला, पण हा जो मॅग्नेशियम आहे त्याला काय 100% प्युअर नसतो. हा 95%, कधी कधी 99% पर्यंत प्युअर असतो. बरोबर. मग याला अजून एकदम प्युरिफाईड करायचं आपल्याला, म्हणजे 99.999 पर्यंत आपल्याला सपोज याला प्युरिफाय करायचं आहे. मग अशा वेळेस काय करावं लागेल, आपल्याला ही एक टेक्निक वापरावं लागेल. कोणती, प्युरिफिकेशन ऑफ मेटल्स. म्हणजे आपण परत इथे इलेक्ट्रोलिसिस वगैरे करतो. ह्या ज्या प्रोसेस आहेत तर इथे आपण काय करतो, जनरली केमिकल कन्व्हर्जन करताना आपण इलेक्ट्रिसिटी अप्लाय करतो. ठीक आहे. त्यानंतर अजून एक प्रोसेस आहे कोणती, प्रिपरेशन ऑफ कंपाऊंड्स. म्हणजे कोणकोणते, NaOH KOH यांच्यासारखे. आता हा NaOH KOH कसा मिळवायचा, तर तुम्ही मला वाटतं 10th स्टँडर्डमध्ये शिकले असाल की आपण ॲक्वायस NaCl घेतो, म्हणजेच काय, सोडियम क्लोराईड. ॲक्वायस NaCl घ्या आणि त्यामध्ये इलेक्ट्रिसिटी पास करा. when we pass the electricity there is a redox reactions are carried out. आता रिडॉक्स रिएक्शन जर होत असेल तर जो NaCl जो असतो त्यामधील Na+ इथे त्याचं रिडक्शन होईल Na+चं, म्हणजे आपल्याला सोडियम मेटल मिळणार. आणि त्यानंतर दुसरा एक कोणता तर Cl- त्या Cl2 गॅस फॉर्ममध्ये तो इव्हॉल्व होतो. आता हे झालं प्युअर NaCl साठी. बरोबर. म्हणजे डायरेक्ट आपण समजा मोल्टन NaCl जर घेतला तर, मोल्टन म्हणजे काय, त्यामध्ये वॉटर वगैरे नाही, पण जर आपण ॲक्वायस NaCl जर घेतला तर ॲक्वायस NaCl मध्ये मात्र आपल्याला NaOH वगैरे कंपाऊंड मिळतो. मग हे समोर डिटेलमध्ये जाऊन आपल्याला शिकायचं. तर एक लक्षात ठेवा, इलेक्ट्रोलिसिस जर केलं आपण मोल्टन NaClचं तर आपण सोडियम मेटल प्रिपेअर करतो. जर ॲक्वायस NaClचं आपण इलेक्ट्रोलिसिस जर केलं, म्हणजेच काय, त्यामध्ये इलेक्ट्रिसिटी पास केली, तर अशा वेळेस काय होईल, आपल्याला NaOH वगैरे मिळू शकतो. मग हे या टाईपमध्ये हा तिथे यूज आहे. त्यानंतर फोर्थ यूज कोणता तर जनरेशन ऑफ इलेक्ट्रिसिटी. हे तर तुम्ही एकदम वेल नोन आहे या बाबतीत. फॉर एक्झाम्पल आपल्या काय, इन्व्हर्टर किंवा जो मोबाईल, त्यानंतर आपले जे काय सगळे जवळपास जे इलेक्ट्रिकल डिव्हाइस असतात मॅक्झिमम आता, तर त्यांच्यामध्ये आपण बॅटरी सगळ्यांमध्ये यूज करतो. बरोबर. फॉर एक्झाम्पल आपल्या मोबाईलमध्ये बॅटरी आहे, त्यानंतर इन्व्हर्टरमध्ये सुद्धा बॅटरी ठेवलेली आहे. त्यानंतर आपले जे रिस्ट वॉच असते, भिंतीवरचं घड्याळ म्हणू आपण अजून एक, त्यानंतर अजून आपलं टीव्हीचं रिमोट वगैरे, यांच्या सगळ्यांमध्ये बॅटरी आहेत. बरोबर.
कधी कधी आपण त्याला सेल पण म्हणतो. मग ह्या ज्या बॅटरी ज्या आहेत तर त्यांच्यामध्ये काहीतरी केमिकल्स असतात. जनरल तुम्ही जर मोबाईलची बॅटरी जर उघडून जर बघितली, म्हणजे मोबाईल जर उघडून बघितला तर त्यामध्ये एक बॅटरी आहे, त्यामध्ये लिथियम आयन असं त्या बॅटरीवर लिहिलेलं असतं, बरोबर. म्हणजेच काय त्यामध्ये लिथियम आयन्स आहेत. मग अशा वेळेस काय होतंय की त्या बॅटरीमध्ये काहीतरी केमिकल रिॲक्शन्स होतात. किंवा आपण जर इन्व्हर्टरची बॅटरी जर म्हटली तर आपण लीड स्टोरेज बॅटरी म्हणतो, ठीक आहे. मग त्यांच्यामध्ये सुद्धा जे काय केमिकल्स आहेत तर त्यांच्यामध्ये रिॲक्शन होतात आणि आपल्याला इलेक्ट्रिसिटी मिळते. हा सुद्धा एक इलेक्ट्रोकेमिकल रिॲक्शनचाच प्रकार, ठीक आहे. म्हणजे बघा, इलेक्ट्रोकेमिकल रिॲक्शन मध्ये आपल्याला हे सगळं समोर जाऊन डिटेलमध्ये शिकायचं आहे. बऱ्याच वेळ बडबड केली मी, मला वाटतं तुम्हाला डेफिनेशन एकदम लक्षात बसले असेल आणि या चॅप्टरमध्ये आपल्याला काय शिकायचं आहे समोर जाऊन याची तुम्हाला बऱ्यापैकी आयडिया आलेली आहे, ठीक आहे. सगळ्यात पहिले डेफिनेशन कंप्लीट केली आपण, त्यानंतर बघितलं आपण इलेक्ट्रोकेमिकल रिॲक्शन म्हणजे काय. अशा काही रिॲक्शन्स आहेत की ज्यांच्यामध्ये आपण एकतर रिॲक्शन कॅरी आउट करण्यासाठी इलेक्ट्रिसिटी यूज करणार किंवा रिॲक्शन होताना इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस होईल, दोन्ही ऑप्शन असतील. त्या टाईपमध्ये इलेक्ट्रोकेमिकल रिॲक्शन्स आहेत. ज्या कंटेनरमध्ये त्या रिॲक्शन कॅरी आउट करायच्या त्याला म्हणायचं इलेक्ट्रोकेमिकल सेल, कळतंय. ज्या कंटेनरमध्ये आपण जर रिॲक्शन्स कॅरी आउट करणार, जे काही केमिकल ट्रान्सफॉर्मेशन करणार, एकतर इलेक्ट्रिसिटी जनरेट करताना किंवा इलेक्ट्रिसिटी लागेल आपल्याला केमिकल रिॲक्शन कॅरी आउट करताना, जे काय करणार आपण ज्या कंटेनरमध्ये करणार त्याला म्हणायचं इलेक्ट्रोकेमिकल सेल किंवा त्याला आपण इलेक्ट्रोकेमिकल डिव्हाइस म्हटलं तरी चालेल, ठीक आहे. नंतर आता आपण पुढे जाऊन लिहिलं की इन जनरल इलेक्ट्रोकेमिकल रिॲक्शन्स आर रिडॉक्स रिॲक्शन. मग आता इथून पुढे आपण आपल्या मेन बेसिकला आता सुरुवात करूयात, नंतर मग हा चॅप्टर आपल्यासाठी खूप सोपा होईल. सो मी आता हेडिंग देतोय रिडॉक्स रिॲक्शन. हे सगळं तुम्हाला नोट डाऊन करायचंय. आधी कुठेतरी व्हिडिओ स्टॉप करा आणि या सगळ्या डेफिनेशन वगैरे लिहून घ्या. सध्याचे त्याचे ऍप्लिकेशन वगैरे नाही लिहिले तरी चालतील, हे आपल्याला समोर जाऊन डिटेलमध्ये पुन्हा शिकायचेच आहेत. तर बघा, आता मी पुढे जाऊन हेडिंग देतोय रिडॉक्स रिॲक्शन. मला वाटतं तुम्हाला ऑलरेडी आयडिया असेल आता रिडॉक्स रिॲक्शन म्हणजे काय. जर नसेल तर इथे हा सगळा टॉपिक तुमचा क्लिअर होईल, कारण मी आता तेच एकदम डिटेलमध्ये सांगणार की नेमकं रिडॉक्स रिॲक्शन म्हणायचं कशाला. सो these are the reactions in which simultaneous oxidation and reduction is carried out. चला इथे लिहून घेतोय मी रिडॉक्स रिॲक्शन. It is the reaction in which simultaneous oxidation of one species किंवा one substance म्हटलं तरी चालेल and reduction of another species is carried out. Known as redox reactions. Known as redox reactions. किंवा फक्त रिॲक्शन म्हणतोय मी. या टाईपमध्ये रिडॉक्स रिॲक्शनची डेफिनेशन आहे. कळतंय काय डेफिनेशन लिहिली आपण. It is the reaction in which simultaneous oxidation of one species and reduction of another species is carried out, known as redox reaction. मी इथे एक एक्झाम्पल लिहितोय. आता जे एक्झाम्पल घेतलं तेच लिहितोय मी. MgO प्लस यामध्ये आपण कार्बन टाकू, ठीक आहे. MgO प्लस कार्बन आपल्याला प्रॉडक्ट मिळणार मॅग्नेशियम मेटल सॉलिड फॉर्म मध्ये प्लस CO2 हा गॅसेस फॉर्म मध्ये इव्हॉल्व्ह होईल. बघा आधी आपण सॉलिड घेतला MgO पण सॉलिड सपोज, त्यानंतर कार्बन सुद्धा सॉलिडच आहे. ज्यावेळेस आपण हिटिंग कंडिशन मध्ये रिएक्शन कॅरी आउट करणार त्यावेळेस आपल्याला प्रॉडक्ट मिळतात कोणता, एक मिळतो मॅग्नेशियम आणि दुसरा मिळतो CO2. आता इथे बघा, इथे आपल्याला हे जे 2 रिएक्टंट आहेत यापैकी एका रिएक्टंटचं काय होईल तर ऑक्सिडेशन होईल आणि दुसऱ्या रिएक्टंटचं काय होईल तर रिडक्शन होईल. दोन्ही प्रोसेस सायमल्टेनियस असेल. जर ऑक्सिडेशन झालंय का रिएक्टंटचं तरच दुसऱ्या कंपाऊंडचं रिडक्शन होणार. कळतंय. दोन्ही सायमल्टेनियस असतील.
जर सायमल्टेनियस जर झालं नाही ते प्रोसेस तर मग ती रिडॉक्स रिएक्शन नाही. इथे बघा, इथे MgO आहे, इथे मॅग्नेशियमचं काय होणार तर रिडक्शन होणार आणि कार्बनचं होणार ऑक्सिडेशन. आता नेमकं ठरवायचं कसं हे मी सांगेल समोर जाऊन, की नेमकं ऑक्सिडेशन केव्हा झालं, रिडक्शन केव्हा झालं, कसं ओळखायचं. ठीक आहे. पण बघा, डेफिनेशन ॲज पर जर डेफिनेशन केलो आपण तर रिडॉक्स रिएक्शन म्हणजेच काय तर एका रिएक्टंटचं, जनरली आपण लेफ्ट हँड साईड रिएक्टंट लिहितो बरोबर, मग एका रिएक्टंटचं काय होईल रिडक्शन आणि सायमल्टेनियसली दुसऱ्या जो रिएक्टंट असेल त्याचं काय होईल तर ऑक्सिडेशन. म्हणजेच काय रिडक्शन प्लस ऑक्सिडेशन, यावरूनच तो वर्ड तयार झाला कोणता तर रिडॉक्स. RED म्हणजेच काय रिडक्शन आणि OX इथे लावला आपण म्हणजेच काय ऑक्सिडेशन. दोन्ही प्रोसेस सिमिलरली होतील, सायमल्टेनियसली होतील, मग यालाच म्हणणार आपण काय रिडॉक्स रिएक्शन. मग आता त्यासाठी आपल्याला सगळ्यात आधी रिडक्शन म्हणजे काय आणि ऑक्सिडेशन म्हणजे काय हे सुद्धा एकदा माहिती पाहिजे. मी त्यामुळे आज मुद्दाम सगळं बेसिक सांगतोय, समोर जाऊन मग चॅप्टर समजायला आपल्याला सोपा जाईल. बघा, रिडॉक्स रिएक्शन म्हणजे काय क्लिअर झालं, एकाचं ऑक्सिडेशन दुसऱ्याचं रिडक्शन, दोन्ही प्रोसेस सायमल्टेनियसली होतील. रिडॉक्स रिएक्शन हा त्याचे डेफिनेशन. समोर जाऊ आपण आता नेमकं मग रिडक्शन कशावर म्हणायचं आणि ऑक्सिडेशन कशावर म्हणायचं. ठीक आहे, मी इथे लिहितो दोन्ही प्रोसेस, इथे लिहितो ऑक्सिडेशन आणि त्यानंतर इकडे लिहितो आता रिडक्शन. सो बघा, या साईडला लिहिलं मी ऑक्सिडेशन, या साईडला लिहिलं मी रिडक्शन. आता इथे मी डेफिनेशन लिहितोय, ऑक्सिडेशन मीन्स व्हॉट. गेन ऑफ ऑक्सिजन ॲटम म्हणजेच काय ऑक्सिडेशन. बघा, याचं एकदम मिनिंग समजून सांगतो पुन्हा. ऑक्सिडेशन म्हणजे आपण काय करणार, जर एखादा रिॲक्टंट असेल आणि त्यामध्ये जर आपण ऑक्सिजन त्या साईडने पाठवला, म्हणजे त्या रिॲक्टंटने ऑक्सिजन जर गेन केला तर त्या प्रोसेसला काय म्हणायचं ऑक्सिडेशन. किंवा आपण असं म्हणू शकतो, तो जो रिॲक्टंट असेल त्याने जर ऑक्सिजन ऍक्सेप्ट केला मग त्यापासून एक नवीन कंपाऊंड तयार होईल, तर त्या प्रोसेसला काय म्हणणार आपण ऑक्सिडेशन प्रोसेस. सपोज इथे कार्बन आहे, कार्बनकडे स्टार्टिंग कंडिशनला तर काही ऑक्सिजन नाही, पण ज्यावेळेस यापासून प्रॉडक्ट तयार होतं त्यावेळेस काय झालं, कार्बनने ऑक्सिजन गेन केला म्हणजे ऑक्सिजन ऍक्सेप्ट केले. मग आता ऑक्सिजन जर ऍक्सेप्ट जर केले असतील त्यापासून CO2 तयार झाला. म्हणजेच काय मग हे केमिकल ट्रान्सफॉर्मेशन होतं ना, जो कार्बन रिॲक्टंट आहे त्याचं काय झालं ऑक्सिडेशन झालं, जे मी त्यात ऍज पर डेफिनेशन लिहून घेतो. ठीक आहे, गेन ऑफ ऑक्सिजन ॲटम म्हणजे कार्बनचं काय झालं होतं ऑक्सिडेशन. आपण इथे लिहून घेऊ, मी आधी लिहिलं होतं, इथे लिहिलं तुम्ही आता कार्बनचं झालं ऑक्सिडेशन. त्याच्या उलट म्हणजे रिडक्शन म्हणजेच काय मग लॉस ऑफ ऑक्सिजन ॲटम. जर त्या रिॲक्टंटकडे ऑक्सिजन जर असेल आणि तो ऑक्सिजन जर आपण रिमूव्ह केला, रिमूव्हल ऑफ ऑक्सिजन म्हणा, लॉस ऑफ ऑक्सिजन म्हणा, सेम लॉस ऑफ ऑक्सिजन ॲटम, तर या प्रोसेसला काय म्हणणार आपण रिडक्शन. इथे बघा, इथे मॅग्नेशियम ऑक्साईड आहे. आता हा जो मॅग्नेशियम ऑक्साईड आहे, आपण ज्यावेळेस रिएक्शन कॅरी आउट करतो त्यावेळेस काय होतंय, मॅग्नेशियम ऑक्साईड पासून Mg म्हणजेच मॅग्नेशियम सॉलिड तयार होतं. याचं मिनिंग काय, मग मॅग्नेशियमने ऑक्सिजन लूज केला म्हणजेच मग मॅग्नेशियमचं काय झालं रिडक्शन. चला मी इथे लिहून घेतोय रिडक्शन. बघा, ही जी प्रोसेस आहे यामध्ये काय झालंय, मॅग्नेशियम ऑक्साईडचं रिडक्शन झालं आणि कार्बनचं झालं ऑक्सिडेशन. सायमल्टेनियस प्रोसेस असतील, एकाचं ऑक्सिडेशन दुसऱ्याचं रिडक्शन, बरोबर असे प्रॉडक्ट मिळाले. एक मिळाला Mg सॉलिड, दुसरा मिळाला CO2. चला अजून एक डेफिनेशन आहे ऑक्सिडेशनच्या रिलेटेड, लॉस ऑफ हायड्रोजन ॲटम. जो आधीचा जो रिॲक्टंट आहे, सपोज त्यामध्ये जर हायड्रोजन ॲटम असेल तर तो हायड्रोजन ॲटम काय करायचा, लॉस करायचा, रिमूव्ह करायचा. हे आपण ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये शिकलो. सपोज प्रायमरी अल्कोहोल आहे, मी इथे लिहून घेतोय RCH2OH, यामध्ये आपण काहीतरी ऑक्सिडायझिंग रिएजंट यूज करतो. मी इथे लिहितो आता ऑक्सिडेशन म्हणजे काय, तर काय होईल, प्रायमरी अल्कोहोलचं कन्व्हर्जन एकतर आल्डिहाइड मध्ये होईल किंवा कार्बॉक्झिलिक ऍसिड मध्ये. मी आल्डिहाइड मध्ये लिहितोय. काय केलं आपण, अल्फा कार्बनवरचा हायड्रोजन रिमूव्ह केला आणि ऑक्सिजनवरचा सुद्धा हायड्रोजन रिमूव्ह केला. मग ही सुद्धा प्रोसेस कोणती झाली तर ऑक्सिडेशन. आता याच्या उलट हायड्रोजनच्या रिलेटेड आपण रिडक्शन कसं लिहिणार, तर
ऍडिशन ऑफ हायड्रोजन म्हणू आपण किंवा गेन ऑफ हायड्रोजन म्हणू. ठीक आहे. जो काही रिएक्टंट असेल त्यामध्ये काय करायचं, आपला हायड्रोजन ऍड करायचा. मग ती जी प्रोसेस असेल त्याला काय म्हणणार आपण, रिडक्शन. मी त्याचं एक्झाम्पल याच्या रिव्हर्स लिहितो. आता शिकलो आपण ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये, जर अल्डिहाइड घेतला आपण आणि त्याचं जर आपण रिडक्शन जर केलं तर आपल्याला प्रॉडक्ट मिळणार प्रायमरी अल्कोहोल RCH2OH. मग इथे काय केलं आपण, सपोज रिएक्शन आपण हायड्रोजन इन प्लेस ऑफ पॅलेडियमच्या प्लेसमध्ये कॅरेट आउट केली. म्हणजे इथे झालं काय, तर बघा हायड्रोजन ॲटम कुठे ऍड केला आपण, कार्बन आणि ऑक्सिजनवर. म्हणजे असं डबल बॉन्डचं कन्व्हर्जन इथे सिंगल बॉन्डमध्ये झालं. मग ही जी प्रोसेस आहे याला पण काय म्हणणार आपण, रिडक्शनच म्हणणार. अशा नंबर ऑफ डेफिनेशन आहे. मी थर्ड लिहितोय आता, रिमूव्हल ऑफ इलेक्ट्रॉन. कधी इलेक्ट्रॉन कधी इलेक्ट्रॉन्स पण असेल, मोर दॅन वन जर असेल तर रिमूव्हल ऑफ इलेक्ट्रॉन. मी असं लिहून घेतोय, रिमूव्हल ऑफ इलेक्ट्रॉन म्हणजेच कोणती प्रोसेस, पुन्हा ऑक्सिडेशन. चला इथे मी त्यासाठी एक्झाम्पल लिहितोय. सपोज सोडियम आहे आणि सोडियमचं आपण Na पॉझिटिव्ह मध्ये कन्व्हर्जन केलं. म्हणजेच काय केलं आपण, इलेक्ट्रॉन लॉस केला. ठीक आहे. सोडियमचा आपण इलेक्ट्रॉन काय केला, रिमूव्ह केला. मग ही जी प्रोसेस आहे याला सुद्धा काय म्हणणार आपण, ऑक्सिडेशन. बघा सोडियम आहे सॉलिड स्टेटमध्ये असेल, त्याला पण आधी मग गॅसेस स्टेटमध्ये घेऊन जावं लागेल. आयनॉइझेशन एंथॅल्पी वगैरे शिकलो आपण पिरियड टेबलमध्ये. आणि नंतर मग काय करायचं, त्याला वन इलेक्ट्रॉन रिमूव्ह करायचा. तो इलेक्ट्रॉन रिमूव्ह करण्यासाठी आपल्याला आयनॉइझेशन एनर्जी लागते, हे सुद्धा आपण शिकलो. मी जास्त त्यावर बोलणार नाही, फक्त मी लिहितोय की रिमूव्हल ऑफ इलेक्ट्रॉन म्हणजेच काय, मग प्रोसेस कोणती झाली, ऑक्सिडेशन. आता याच्या उलट इथे लिहितोय मी गेन ऑफ इलेक्ट्रॉन किंवा ऍडिशन ऑफ इलेक्ट्रॉन म्हटलं तरी चालेल. गेन ऑफ इलेक्ट्रॉन, मग ही प्रोसेस कोणती, रिडक्शन. मी इथे लिहून घेतो त्यासाठी. सपोज Cl2 आहे आणि या Cl2 मध्ये जर तुम्ही 2 इलेक्ट्रॉन जर ऍड केले तर तयार होईल ट्वाईस Cl-. ठीक आहे. बघा हे कसं झालं तेही सांगतो. हा जो Cl2 आहे यामध्ये कोव्हॅलंट बॉन्ड आपण सपोज ब्रेक केला, असे याचे रॅडिकल जनरेट झाले आणि या रॅडिकलमध्ये 1 इलेक्ट्रॉन आपण ऍड केला. मग आता क्लोरीनची इलेक्ट्रॉन डेन्सिटी इन्क्रीज झाली. Cl वर चार्ज कोणता येणार, निगेटिव्ह. इथे सुद्धा चार्ज येईल कोणता, निगेटिव्ह. किंवा हेच इक्वेशन आपण असंही लिहू शकतो, हाफ Cl2 म्हणजे काय, सिंगल क्लोरीन. यामध्ये 1 इलेक्ट्रॉन टाका, प्रॉडक्ट मिळणार आपल्याला Cl-. म्हणजेच काय केलं आपण, या रिएक्टरमध्ये इलेक्ट्रॉन ऍड केले, म्हणजेच काय, गेन ऑफ इलेक्ट्रॉन. मग गेन ऑफ इलेक्ट्रॉन ही सुद्धा प्रोसेस कोणती झाली तर रिडक्शन प्रोसेस. कळतंय. ह्या ज्या प्रोसेस आहेत ऑक्सिडेशन आणि रिडक्शन, तर ह्या प्रोसेस सायमल्टेनियस चालतील. मग त्यालाच काय म्हणणार आपण, रिडॉक्स रिएक्शन. अजून एक 4th नंबरचं एक लक्षात ठेवा. आता या चॅप्टरसाठी आपल्याला 3rd आणि 4th नंबरचे डेफिनेशन गरजेचे आहेत. फर्स्ट आणि सेकंडचं आपण, सेकंड तर आपलं ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये गरजेचे आहे. फर्स्टमध्ये आपण एक जनरल प्रिन्सिपल आणि टेक्निक चॅप्टर आहे, त्याला आपण मेटॉलॉजी म्हणूयात. त्यासाठी आपल्याला या डेफिनेशनची गरज पडते. ठीक आहे. पण आता 3rd आणि 4th या चॅप्टरसाठी लागणाऱ्या इम्पॉर्टंट डेफिनेशन्स. 4th मध्ये तुम्ही इन्क्रीज इन ऑक्सिडेशन स्टेट, इन्क्रीज इन ऑक्सिडेशन स्टेट याला सुद्धा म्हणणार आपण ऑक्सिडेशन, इन्क्रीज इन ऑक्सिडेशन स्टेट. नंतर तुम्ही इथे 4th नंबर यासाठी आता ऑक्सिडेशन स्टेटच्या रिलेटेड इथे काय होईल, मग त्याच्या उलट काय होणार, मग डिक्रीज इन ऑक्सिडेशन स्टेट. डिक्रीज इन ऑक्सिडेशन स्टेट इज नोन ॲज रिडक्शन. बघा इथे आपलं व्यवस्थित ऑक्सिडेशन आणि रिडक्शनचा टॉपिक तुमच्या आता लक्षात बसेल. बघा मी आधी सगळ्यात स्टार्टिंगला तुम्हाला आतापर्यंत इलेक्ट्रोकेमिस्ट्रीची डेफिनेशन सांगितली, त्यानंतर इलेक्ट्रोकेमिकल रिॲक्शन म्हणजे काय सांगितलं, इलेक्ट्रोकेमिकल रिॲक्शनचे युजेस कुठे कुठे होतील तेही सांगितलं जनरली, आणि त्यानंतर मग बघितलं आपण की इलेक्ट्रोकेमिकल रिॲक्शन या रिडॉक्स रिॲक्शन कशा असतात, त्यासाठी मी एक्झाम्पल सुद्धा दिलं होतं. नंतर गेलो आपण रिडॉक्स रिॲक्शनकडे. सो रिडॉक्स रिॲक्शनचे डेफिनेशन ते लिहिलेले आहे. रिडॉक्स रिॲक्शन म्हणजेच काय, तर काही रिॲक्टंट असतील, रिॲक्शन मिक्सचर असेल आपलं, त्यामध्ये एका रिॲक्टंटचं काय होईल तर ऑक्सिडेशन, तर लगेच सायमल्टेनियसली दुसऱ्या रिॲक्टंटचं काय झालं पाहिजे रिडक्शन, त्यालाच म्हणतात आपण रिडॉक्स रिॲक्शन. मग रिडॉक्स रिॲक्शनसाठी आपल्याला रिडॉक्समध्ये रिडक्शन आणि ऑक्सिडेशन म्हणजे काय ते आपल्याला माहिती पाहिजे, म्हणून मी इथे त्याच्या पण डेफिनेशन दिले आहेत. स्टार्टिंग लिहिलं ऑक्सिडेशन, नंतर लिहिलं रिडक्शन. ऑक्सिडेशन म्हणजे या 4 प्रोसेस यापैकी कोणती प्रोसेस फॉलो करा ऑक्सिडेशन, रिडक्शन मध्ये यापैकी कोणती प्रोसेस फॉलो करा रिडक्शन. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल गेन ऑफ ऑक्सिजन ॲटम, एखादा रिॲक्टंट काय करतोय ऑक्सिजन ऍक्सेप्ट करतोय, जे काय मेटॉलॉजी चालते ते या बेसिसवर गेन ऑफ ऑक्सिजन ॲटम. मग कार्बन आहे त्याने काय केलं ऑक्सिजन ऍक्सेप्ट केला, गेन केला, म्हणजेच कार्बनचं काय झालं ऑक्सिडेशन झालं, CO2 जनरेट झाला. कधी कधी CO सुद्धा जनरेट होतो कार्बन मोनॉक्साईड,
त्याची स्टोरी वेगळी आहे, ते आपल्याला समोर पुढे शिकायचं आहे. त्यानंतर बघितलं आपण लॉस ऑफ हायड्रोजन ॲटम. त्यासाठी मी एक्झाम्पल लिहिलं अल्कोहोल आहे, अल्कोहोलमधले हायड्रोजन रिमूव्ह केले, हे सुद्धा कोणती प्रोसेस झाली? ऑक्सिडेशन. अजून लिहिलं मी रिमूव्हल ऑफ इलेक्ट्रॉन किंवा लॉस ऑफ इलेक्ट्रॉन म्हटलं तरी चालेल. एखादा एलिमेंट आहे, कधी कधी मॉलिक्युल येतील, त्या एलिमेंटमधून काय करतो आपण? इलेक्ट्रॉन रिमूव्ह करतोय. मग ती जी प्रोसेस झाली याला सुद्धा काय म्हणणार आपण? ऑक्सिडेशन प्रोसेस. नंतर अजून एक फोर्थ जे इम्पॉर्टंट आहे, इन्क्रीजिंग ऑक्सिडेशन स्टेट. आता ऑक्सिडेशन स्टेट म्हणजे काय हे जर समजलं तर याचा मिनिंग सुद्धा लगेच लागेल. काय होतंय? ऑक्सिडेशन स्टेट इन्क्रीज होत जाते. एखादा एलिमेंट आहे त्याची ऑक्सिडेशन स्टेट इन्क्रीज होत जाणार, त्याला म्हणणार आपण ऑक्सिडेशन. आता त्याच्या एक्झॅक्ट उलट झालं इथे. रिडक्शन म्हणजे काय? लॉस ऑफ ऑक्सिजन ॲटम. एखादा रिॲक्टंट आहे स्टार्टिंगचा, त्याचा इलेक्ट्रॉन रिमूव्ह करा. तो इलेक्ट्रॉन रिमूव्ह केल्यानंतर जी प्रोसेस झाली त्याला म्हणून आपण रिडक्शन रिॲक्शन. सपोज इथे MgO आहे, मॅग्नेशियम ऑक्साईड, याचा आपण ऑक्सिजन काढून घेतला, रिमूव्ह केला. काय झालं मग? याचं Mg तयार झाला. म्हणजेच काय? MgOचं काय झालं? इथे रिडक्शन झालं. इथे मी लिहून घेतोय लॉस ऑफ ऑक्सिजन ॲटम. नंतर दुसरी प्रोसेस शिकलो आपण रिडक्शन मध्येच ॲडिशन ऑफ हायड्रोजन ॲटम. मग आता ॲडिशन ऑफ हायड्रोजन म्हणजे काय? तर RDH दिलं एक्झाम्पल. आणि ऑर्गॅनिकमध्ये शिकलो आपण रिडक्शन करताना तर आपण कॅटॅलिटिक रिएजंट यूज करतो. S2PD, S2PT, S2Ni किंवा अजूनही बरेचसे आहेत, NaBH4, LiH4. तर त्यांचं ते रिएजंट यूज करून आपण यांचं रिडक्शन केलं. काय केलं? आपण प्रायमरी अल्कोहोल प्रिपेअर केला, हायड्रोजन ऍड केले, वन हायड्रोजन कार्बनवर, दुसरा हायड्रोजन ऑक्सिजनवर, बरोबर रिडक्शन झालं. त्यानंतर अजून गेन ऑफ इलेक्ट्रॉन. काय होईल? एलिमेंटरी फॉर्ममध्ये एखादा सपोज रिॲक्टंट आहे, इथे Cl2 लिहिलं मी, त्यामध्ये काय केलं आपण? 2 इलेक्ट्रॉन ऍड केले. मग इलेक्ट्रॉन ऍड केल्यानंतर ऑब्व्हियसली आता क्लोरीनची इलेक्ट्रॉन डेन्सिटी वाढली, चार्ज झाला निगेटिव्ह, ट्वाईस सेल निगेटिव्ह इथे फॉर्म झाला. आणि फोर्थ डेफिनेशन कोणती? तर डिक्रीज इन ऑक्सिडेशन स्टेट. इकडे काय होतं? ऑक्सिजन स्टेट वाढत जाते आणि इकडे काय होते? मात्र ऑक्सिजन स्टेट कमी कमी होते. या डेपमध्ये ऑक्सिडेशन आणि रिडक्शन टॉपिक आहे. आता हे इन्क्रीजिंग ऑक्सिजन स्टेट आणि डिक्रीजिंग ऑक्सिजन स्टेट म्हणजे काय हे आपल्याला शिकण्यासाठी सगळ्यात फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला ऑक्सिडेशन स्टेट म्हणजे काय ते माहिती पाहिजे. ठीक आहे. मग आता नेमकं ऑक्सिडेशन स्टेट कशाला म्हणायचं? सो इट इज द टोटल इलेक्ट्रॉनिक चार्ज डेव्हलप ऑन द पर्टिक्युलर एलिमेंट ऑर मॉलिक्युल बाय द ऍक्सेप्टन्स ऑर लुझिंग ऑफ इलेक्ट्रॉन. काय होईल बघा? एखादा एलिमेंट असेल, तो एलिमेंट काय करणार? स्वतःवर काहीतरी इलेक्ट्रॉनिक चार्ज डेव्हलप करणार. टोटल इलेक्ट्रॉनिक चार्ज म्हणजे कम्प्लीट पॉझिटिव्ह, कम्प्लीट निगेटिव्ह या टाईपमध्ये. तर तो चार्ज डेव्हलप करणार. कसा करणार? एकतर तो चार्ज डेव्हलप करण्यासाठी इलेक्ट्रॉन लूज करणार किंवा इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट करणार. मग इलेक्ट्रॉन जर लूज करत असेल तर कोणती प्रोसेस होईल? ऑक्सिडेशन होईल. मग इलेक्ट्रॉन लूज झाल्यावर चार्ज कोणता येतो? पॉझिटिव्ह यायला पाहिजे. ठीक आहे. आणि त्यानंतर जर तो रिॲक्टंट किंवा ती स्पीसीज किंवा तो एलिमेंट जर इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट करत असेल, म्हणजेच गेन करतो इलेक्ट्रॉन, म्हणजे त्याचं काय होईल? रिडक्शन होईल. आणि मग त्यावर चार्ज कोणता यायला पाहिजे? निगेटिव्ह चार्ज यायला पाहिजे. म्हणजे बघा, जर ऑक्सिडेशन होत असेल तर कोणती ऑक्सिडेशन स्टेट येते? पॉझिटिव्ह ऑक्सिडेशन स्टेट येते. हे व्यवस्थित लक्षात घ्या, हे समोर जाऊन आता इम्पॉर्टंट होणार. जर काय सांगतो मी, जर ऑक्सिडेशन होत असेल तर त्या स्पेसिसवर कोणता चार्ज येत राहील? पॉझिटिव्ह चार्ज येत राहील. दॅट मीन्स दॅट एलिमेंट शोज पॉझिटिव्ह ऑक्सिजन स्टेट. बट कधी कधी जर सपोज रिडक्शन होत असेल तर तो इलेक्ट्रॉन गेन करणार, म्हणजे इलेक्ट्रॉन डेन्सिटी वाढणार. मग अशा वेळेस तो एलिमेंट निगेटिव्ह चार्ज अक्वायर करेल. म्हणजेच काय? तो एलिमेंट किंवा तो मॉलिक्यूल जे असेल ते तो कोणती ऑक्सिजन स्टेट शो करणार? निगेटिव्ह ऑक्सिडेशन स्टेट. बघा, ऑक्सिडेशन होतंय, पॉझिटिव्ह चार्ज होतोय, पॉझिटिव्ह ऑक्सिजन स्टेट शो करणार. रिडक्शन होतंय, निगेटिव्ह चार्ज येणार, निगेटिव्ह ऑक्सिजन स्टेट शो करेल. हे 2 सेंटेन्स इम्पॉर्टंट. पॉझिटिव्ह चार्ज येतोय म्हणजे ऑक्सिडेशन झालं, पॉझिटिव्ह ऑक्सिजन स्टेट शो करणार. रिडक्शन होतंय, निगेटिव्ह चार्ज येणार, निगेटिव्ह ऑक्सिजन स्टेट शो करणार. कळतंय? मग आता या ऑक्सिजन स्टेट कशा कॅल्क्युलेट करायच्या तेही आपण ठरवू शकतो. आता इथे बघा, मी काही एक्झाम्पल लिहितोय पुन्हा, हे तुम्ही परत नोट डाऊन करायचं सगळं. आपण एक एक स्टेप समोर जातोय आता. ठीक आहे. ऍक्च्युली आता बेसिक टॉपिक आहे, पण हा जर टॉपिक जर तुम्ही व्यवस्थित जर कम्प्लीट केला तर मग पुढचं जे इलेक्ट्रोकेमिस्ट्री टोटल चॅप्टर आहे हा शिकायला सुद्धा आपल्याला एकदम सोपा जाईल. आणि मी हे स्लो सांगण्याचं मिनिंगच ते आहे की हा टॉपिक आपला एकदम चांगला पाहिजे, म्हणजे मग समोर आपल्याला काही अडचणी येणार नाही. चला, मी डेफिनेशन असेच ठेवतो सध्याची. आता मी एक इथे रिॲक्शन लिहितो. सपोज आपण लिहूयात CuO प्लस H2. कंपाऊंड मिळेल आपल्याला कॉपर प्लस H2O. ही सुद्धा रिडॉक्स रिॲक्शन आहे.
CuO प्लस H2, Cu प्लस H2O. बघा इथे काय होतंय, इथे CuO मध्ये कॉपरची ऑक्सिडेशन स्टेट किती आहे, +2. कशी काढायची तेही सांगतो. आणि ज्यावेळेस प्रॉडक्ट तयार होतो त्यावेळेस इथे कॉपरची ऑक्सिडेशन स्टेट आली 0. हा एक पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. एखाद्या रिॲक्टंटची जर एलिमेंटरी स्टेट असेल, म्हणजे त्याच्या नॅचरल फॉर्ममध्ये जर असेल, नॅचरल फॉर्ममध्ये त्याच्या एलिमेंटरी फॉर्ममध्ये म्हणू आपण, नॉट नॅचरल फॉर्म, एलिमेंटरी फॉर्ममध्ये ऑक्सिजन स्टेट कधी 0 असते. मग एलिमेंटरी फॉर्म म्हणजे काय, कॉपर जसे पिरियड टेबलमध्ये दाखवतात तसे त्या टाईपमध्ये. त्यानंतर H2, Cl2, Br2, I2 असे एक्झाम्पल, किंवा O2, त्यानंतर N2, हे जे एलिमेंटरी फॉर्ममधले जे एलिमेंट आहेत तर यावेळेस यांची ऑक्सिजन स्टेट किती असते, सगळ्यांची 0 असते. हा, हे ज्यावेळेस ब्रेक होतील मग त्यांच्यावर नंतर मात्र मग काहीतरी चार्जेस अपेअर होतील. मग ते चार्जेस आल्यानंतर मग त्यांची ऑक्सिजन स्टेट ठरणार. ठीक आहे. आज जर आपण इथे जर बघितलं की HCl, तर HCl मध्ये क्लोरीनची इलेक्ट्रोनिटी जास्त आहे, म्हणजे इकडे इलेक्ट्रॉन शिफ्ट होतील. म्हणजे क्लोरीन कोणती ऑक्सिजन स्टेट शो करणार, निगेटिव्ह, आणि हायड्रोजन कोणती ऑक्सिजन स्टेट शो करणार, पॉझिटिव्ह. आता इथे पार्शियल चार्जेस आले. ज्यावेळेस हा मॉलिक्यूल कम्प्लीट ब्रेक होईल त्यावेळेस हायड्रोजनवर कम्प्लीट पॉझिटिव्ह चार्ज येईल, म्हणजे हायड्रोजनने किती ऑक्सिजन स्टेट शो केली, +1. आणि क्लोरीनच्या साईडने कम्प्लीट निगेटिव्ह चार्ज येईल, म्हणजे क्लोरीनने कोणती ऑक्सिजन स्टेट शो केली, -1. बघा, टोटल इलेक्ट्रॉनिक चार्ज डेव्हलप ऑन द पर्टिक्युलर एलिमेंट और मॉलिक्यूल बाय द ऍक्सेप्टन्स और लुजिंग ऑफ इलेक्ट्रॉन. म्हणजे काय होतं बघा, त्यासाठी मी अजून एक एक्झाम्पल घेतो. सपोज आपल्याला NaCl प्रिपेअर करायचं आहे. ठीक आहे, मी एक जनरल लिहितो. आता आपण Na+Cl2 घेऊ. असं ऍक्च्युअली एवढं इझी नाही येते, तर मी असं लिहितो एक. यापासून सपोज NaCl तयार होणार, हा एक कंपाऊंड मिळणार आपल्याला. मग आता या प्रोसेसमध्ये काय होईल बघा, सोडियमचं ऑक्सिडेशन होणार. मग सोडियमचं ऑक्सिडेशन होईल म्हणजेच काय होईल, तर सोडियम काय करेल, याच्या आउटर मोस्ट सेलमध्ये जो 1 इलेक्ट्रॉन असेल हा 1 इलेक्ट्रॉन लूज करणार. मग हा इलेक्ट्रॉन जर लूज जर केला तर सोडियम पासून काय तयार होईल, Na पॉझिटिव्ह तयार होईल. ठीक आहे. Cl2 आधी ब्रेक होणार, Cl तयार होतील याचे. इथे मी ट्वाईस Cl लिहितोय. आता इथे रिएक्शन बॅलन्स करण्यासाठी मी ट्वाईस Na लिहितोय, बरोबर. मग 2 सोडियम काय करतील, 2 इलेक्ट्रॉन लूज करतील. बघा, 2 सोडियमने काय केलं, 2 इलेक्ट्रॉन लूज केलं. मग यापासून काय तयार झाला, ट्वाईस Na पॉझिटिव्ह +2 इलेक्ट्रॉन. मग आता हे जे 2 इलेक्ट्रॉन आहेत तर हे 2 इलेक्ट्रॉन या 2 क्लोरीन ॲटमकडे जातील. ठीक आहे. मग 2 क्लोरीन ॲटमकडे जर इलेक्ट्रॉन जर गेले तर ते इलेक्ट्रॉन गेन करतील. मग याने जर इलेक्ट्रॉन गेन केले तर अशी कंडिशन आहे क्लोरीनची सध्याची, Z=17 इथे ते इलेक्ट्रॉन येऊन पडतील आउटर मोस्ट शेलमध्ये. मग इथे होतील 8 इलेक्ट्रॉन, ऑक्टेट कम्प्लीट झाला. इथे निगेटिव्ह चार्ज कम्प्लीट निगेटिव्ह. मग याचं काय झालं, रिडक्शन झालं. ट्वाईस आहेत, बरोबर, म्हणजे ट्वाईस Cl निगेटिव्ह. मग आता हे जे आहे ट्वाईस Na पॉझिटिव्ह ट्वाईस Cl निगेटिव्हच्या कॉन्टॅक्टमध्ये येतील, बरोबर. ट्वाईस NaCl इथे तयार होईल. मग हे सुद्धा कोणती प्रोसेस झाली, रिडॉक्स रिॲक्शन. सायमल्टेनियस ऑक्सिडेशन, सायमल्टेनियस रिडक्शन. म्हणजेच बघा, ऑक्सिडेशन स्टेटची आता डेफिनेशन काय तेही सांगतो. इट इज द टोटल इलेक्ट्रॉनिक चार्ज. टोटल इलेक्ट्रॉनिक चार्ज म्हणजेच काय, माहिती तर पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह. इट इज द टोटल इलेक्ट्रॉनिक चार्ज डेव्हलप ऑन द पर्टिक्युलर रिॲक्टन स्पेसिस बाय द ऍक्सेप्टन्स ऑर लुजिंग ऑफ इलेक्ट्रॉन. एकतर तो इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट करणार किंवा इलेक्ट्रॉन लूज करणार. सोडियम काय करतोय, इलेक्ट्रॉन लूज करतोय. म्हणजे मग सोडियमवर चार्ज कोणता आला, पॉझिटिव्ह. काय झालं याचं, ऑक्सिडेशन. तेच इलेक्ट्रॉन कोण ऍक्सेप्ट करतोय, क्लोरीन. म्हणून मग त्यावर चार्ज कोणता आला, निगेटिव्ह. तर हे जे चार्जेस जे येतात एक तर पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह, तर यालाच काय म्हणायचं, ऑक्सिडेशन स्टेट. लक्षात ठेवा, ऑक्सिडेशन होतंय म्हणजे पॉझिटिव्ह ऑक्सिजन स्टेट येत राहील, आणि रिडक्शन होते म्हणजेच कोणती तर निगेटिव्ह ऑक्सिजन स्टेट येत राहील. मग आता यावर एक क्वेश्चन असतो की ऑक्सिजन स्टेट कॅल्क्युलेट करायची, म्हणजे काहीतरी मॉलिक्यूल देतात आणि त्यामध्ये तुम्हाला एखाद्या पर्टिक्युलर एलिमेंटची ऑक्सिजन स्टेट कॅल्क्युलेट करायला विचारतात. त्यासाठी आपल्याला थोडेफार कॉमन ऑक्सिजन स्टेट या ऑलरेडी माहिती असणं गरजेचं आहे. ठीक आहे. चला, मी आता तिथे काही जे एलिमेंट आहेत जर ते बॉन्ड वगैरे जर फॉर्म करत असेल तर त्यावेळेस ते काय करतात, काही ऑक्सिजन स्टेट शो करतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल जर ग्रुप फर्स्ट एलिमेंट आहेत एस ब्लॉकमध्ये, ग्रुप फर्स्ट, हे जर एलिमेंट रिॲक्शनमध्ये पार्टिसिपेट होत असेल तर यांचं नेहमी काय होणार, ऑक्सिडेशन होणार. ठीक आहे. मी आता काही कॉमन ऑक्सिजन स्टेट लिहून देतोय, ते घेतल्यानंतर मग आपल्याला समोरचा टॉपिक अजून सोपा जाईल. बघा, मी लिहितो आता ग्रुप फर्स्ट साठी येणारा कॉमन ऑक्सिजन स्टेट. मी त्यात हायड्रोजन लिहित नाही सध्या, हे एलिमेंट लिहितोय. लिथियम, सोडियम, पोटॅशियम, रुबिडियम, सीसियम. फ्रान्सियम सुद्धा लिहित नाही, रेडिओ ऍक्टिव्ह आहे. एवढे एलिमेंट बघा. हे एलिमेंट जर रिॲक्शनमध्ये पार्टिसिपेट जर झाले तर हे काय करणार, ऑलवेज इलेक्ट्रॉन लूज करणार. मग किती इलेक्ट्रॉन लूज करतील,
आउटर मोस्ट शेलमध्ये 1 इलेक्ट्रॉन. असं लक्षात ठेवा, ग्रुप फर्स्टमध्ये आहे म्हणून मग 1 इलेक्ट्रॉन लूज करणार. मग जर 1 इलेक्ट्रॉन जर लूज करत असेल, कारण आउटर मोस्ट शेलमध्ये तोच असतो, मग 1 इलेक्ट्रॉन लूज करताय म्हणजे यांच्यावर सगळ्यावर चार्ज कोणता येतोय? पॉझिटिव्ह चार्ज. किती तर +1, म्हणजे सगळ्यांचं काय होणार? ऑक्सिडेशन होणार. +1 चार्ज येईल म्हणजे यांची ऑक्सिजन स्टेट झाली +1. त्यानंतर ग्रुप सेकंडमध्ये असे एलिमेंट येतात: बेरिलियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम, स्ट्रॉन्टियम, बेरियम. मी आता परत इथे रेडियम लिहित नाही, रेडिओ ऍक्टिव्ह आहे. ठीक आहे. मग हे जे एलिमेंट आहे ग्रुप सेकंडमध्ये येत आहेत. मग जर ग्रुप सेकंडमध्ये येत असतील तर याचं मिनिंग काय? मग हे यांच्या आउटर मोस्ट शेलमधील जे 2 इलेक्ट्रॉन आहे ते इलेक्ट्रॉन लूज करणार म्हणजे यांच्यावर सुद्धा कोणता चार्ज येईल? पॉझिटिव्ह चार्ज. किती पॉझिटिव्ह? तर मग 2 पॉझिटिव्ह. म्हणजे हे जे सगळे एलिमेंट आहेत हे जर रिॲक्शनमध्ये पार्टिसिपेट जर झाले तर मग ऑक्सिजन स्टेट किती? +2. हा, इनिशियल स्टेटमध्ये जर ते कुठे जर पार्टिसिपेट होत नसेल तर मग प्रत्येकाचे ऑक्सिजन स्टेट 0. पण ज्यावेळेस त्यांनी रिॲक्शन म्हणजे कंबाईन फॉर्ममध्ये गेले कुठतरी त्यावेळेस मात्र या ऑक्सिजन स्टेट ते शो करणार +1 +2. नंतर आता हायड्रोजनच्या केसमध्ये लिहितोय. हायड्रोजन थोडं ड्युअल नेचर दाखवतो. म्हणजेच हायड्रोजन काय करणार तर +1 सुद्धा ऑक्सिजन स्टेट शो करतो आणि -1 सुद्धा शो करतो. +1 कधी? इफ अटॅच विथ नॉन मेटल. जर हायड्रोजन नॉन मेटलला जर अटॅच जर झाला तर मग अशा वेळेस काय करणार? तो +1 ऑक्सिजन स्टेट शो करणार. इथे लिहितोय मी अटॅच विथ मेटल. जर हाच हायड्रोजन त्या मेटलच्या कॉन्टॅक्टमध्ये आला तर मग -1 ऑक्सिजन स्टेट शो करणार. फॉर एक्झाम्पल NaH. जर तुम्हाला विचारलं NaH मध्ये हायड्रोजनची ऑक्सिजन स्टेट किती म्हणजे हायड्रोजन येणारा चार्ज किती तर किती? मग -1. कारण काय? हायड्रोजन कुणाच्या कॉन्टॅक्टमध्ये आला? मेटलच्या, सोडियमच्या कॉन्टॅक्टमध्ये आला. सोडियम मेटल आहे. जर याच्या कॉन्टॅक्टमध्ये असेल तर सोडियम काय करेल? याच्या आउटर मोस्ट शेलमध्ये इलेक्ट्रॉन हायड्रोजनला डोनेट करणार. म्हणजे हायड्रोजनच्या साईडने निगेटिव्ह चार्ज येईल -1, सोडियमच्या साईडने +1 चार्ज येईल. कळतं? या टाईपमध्ये. म्हणजे जर हायड्रोजन हा मेटलच्या कॉन्टॅक्टमध्ये आला -1 ऑक्सिजन स्टेट शो करेल. हाच हायड्रोजन जर नॉन मेटलच्या कॉन्टॅक्टमध्ये आला तर +1. याचं एक्झाम्पल सांगतो. H2O. H2O मध्ये हायड्रोजनची ऑक्सिजन स्टेट +1 असते. कारण काय? ऑक्सिजन हा नॉन मेटल आहे, इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे. इकडे इलेक्ट्रॉन विड्रॉ करणार हायड्रोजनचे. म्हणजेच इलेक्ट्रॉन डेन्सिटी ऑक्सिजनकडे जाईल, हायड्रोजनचे इलेक्ट्रॉन कमी पडतील. 1 हायड्रोजनचा 1 इलेक्ट्रॉन म्हणून मग बरोबर चार्ज किती हायड्रोजनवर? +1 येईल. आता ही कंडिशन तुम्हाला लक्षात ठेवायची हायड्रोजनसाठी. इफ कम्स इन कॉन्टॅक्ट विथ किंवा अटॅच विथ आपण मेटल म्हणू. जर मेटलच्या कॉन्टॅक्टमध्ये असेल तर -1 चार्ज द्यायचा. जर नॉन मेटलच्या कॉन्टॅक्टमध्ये असेल तर +1. ठीक आहे. नंतर आता बाकीचे काही एलिमेंट येतील ते मी लिहून घेतोय. ते जे कॉमन आहेत ते आता लिहितोय मी. ऑक्सिजन. आता बघा, ऑक्सिजन जरा जास्त ऑक्सिजन स्टेट शो करतो मॅक्झिमम केसेसमध्ये. म्हणजे कोणत्या फॉर्ममध्ये? तर ऑक्साईड फॉर्ममध्ये. जर त्याचा ऑक्साईड जर तयार झालेला असेल तर ऑक्सिजन कोणती? -2 ऑक्सिजन स्टेट शो करतो. बघा मी इथे लिहितोय. जर तो ऑक्साईड फॉर्ममध्ये जर असेल, फॉर एक्झाम्पल MgO, त्यानंतर Na2O, त्यानंतर Al2O3, हे असे सगळे ऑक्साईड, मेटल ऑक्साईड असे जर याने कंपाऊंड जर तयार जर केले तर हा ऑक्सिजन काय करतो? या मेटलचे इलेक्ट्रॉन स्वतःकडे विड्रॉ करतो. ठीक आहे. म्हणजेच काय? मग किती इलेक्ट्रॉन विड्रॉ करतो तो? 2. सिंगल ऑक्सिजन 2 इलेक्ट्रॉन. म्हणजेच बरोबर किती? मग -2 ऑक्सिजन स्टेट हा ऑक्सिजन ॲटम शो करणार. कधी कधी काय होईल? ऑक्सिजन हे परऑक्साईड सुद्धा फॉर्म करतात. H2O2, Na2O2, K2O2 यांच्यासारखे. ठीक आहे. म्हणजेच काय? हायड्रोजन परऑक्साईड, सोडियम परऑक्साईड, पोटॅशियम परऑक्साईड यांच्यासारखे परऑक्साईड. अशा वेळेस काय होईल? ऑक्सिजन हा -1 ऑक्सिडेशन स्टेट शो करतो. किती? -1. हे लक्षात ठेवायचं तुम्हाला. जर परऑक्साईड फॉर्ममध्ये असेल तर -1. कधी कधी ऑक्सिजन हा सुपर ऑक्साईड सुद्धा तयार करू शकतो. आता सुपर ऑक्साईड तुम्ही S ब्लॉकमध्ये शिकलेलं असाल. सुपर ऑक्साईडमध्ये सपोज मी एक्झाम्पल येतोय KO2. आता KO2 मध्ये आपण पोटॅशियमची ऑक्सिजन जर घेतली तर +1. आता ही +1 ऑक्सिजन स्टेट कधी आली? ज्यावेळेस 1 इलेक्ट्रॉन ऑक्सिजनकडे ट्रान्सफर झाला. पण इथे 2 ऑक्सिजन आहेत. मग त्यातील एका ऑक्सिजनच्या वाट्यावर किती इलेक्ट्रॉन आले? तर ½ इलेक्ट्रॉन. म्हणजे मग सुपर ऑक्साईडच्या प्रेझेन्समध्ये हा जो ऑक्सिजन आहे तर हा ½ म्हणजे -0.5 असे सुद्धा ऑक्सिजन स्टेट शो करू शकतो. ठीक आहे. नंतर येईल +1 आणि एक कोणती तर +2. म्हणजे बघा, ऑक्सिजनच्या अशा व्हेरिएबल ऑक्सिजन स्टेट आहेत. +1 कधी किंवा +2 कधी? इफ अटॅच विथ फ्लोरीन. फक्त जर तो फ्लोरीनला जर अटॅच जर झाला
एफ ॲटम, तरच हा काय करणार, पॉझिटिव्ह ऑक्सिजन स्टेट शो करतो. अदरवाईज मग ऑक्सिजन हा निगेटिव्ह ऑक्सिजन स्टेटच दाखवणार आणि मॅक्झिमम केसेसमध्ये कोणते तर -2. ऑक्साईडच्या फॉर्ममध्ये ऑलवेज -2 दाखवतो. ठीक आहे. या टाईपमध्ये ऑक्सिजनच्या या स्टेट तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. ऑक्सिजन स्टेट म्हणजे काय, त्यांच्यावर येणार चार्ज. ऑक्साईडच्या फॉर्ममध्ये असेल तर -2, परऑक्साईडमध्ये असेल तर -1, सुपर ऑक्साईड जर बनत असेल तर ऑक्सिजनवर -0.5 चार्ज येणार, आणि जर फ्लोरिनला जर तो अटॅच असेल तर मग डिफरंट केसेसमध्ये कधी +1 येईल, कधी +2 सुद्धा येऊ शकतो. ठीक आहे, एवढं लक्षात ठेवा. आता काही मॉलिक्युलर फॉर्ममध्ये म्हणजे फॉर एक्झाम्पल हायड्रॉक्साईड, आमाइड, त्यांच्यामध्ये हायड्रॉक्साईडमध्ये OH- असतो, आमाइडमध्ये NH2- असतो. तर त्यांचे जे म्हणजे ऑक्सिजन स्टेट आहे त्या सुद्धा मी लिहून देतो मॉलिक्युलर फॉर्ममध्ये. हे सगळं तुम्ही नोट डाऊन केलेलं आहे. आता मी पुढे जातो अजून. आता मी काही मॉलिक्युलर फॉर्ममध्ये लिहून देतोय, त्या सुद्धा लर्न करायचे आहेत व्यवस्थित, म्हणजे हा टॉपिक आपल्याला समजायला अजून सोपं जाईल. चला मी इथे लिहून घेतोय OH-, म्हणजे ज्यावेळेस आता NaOH आहे, यातून जर तुम्ही OH- जर बाजूला केला तर बरोबर किती -1 ऑक्सिजन स्टेट शो करणार, म्हणजे 1 इलेक्ट्रॉन इकडे स्वतःकडे घेऊन येणार. नंतर अजून Cn-, सायनाइड म्हणून पण याला, NH2 म्हणजे आमाइड, त्यानंतर अजून बायकार्बोनेट म्हणजे असं स्ट्रक्चर HC≡O-, त्याला बायकार्बोनेट. त्यानंतर नायट्रेट, नायट्राईट, NO2-, NO3-. हे जे आहेत आता हायड्रॉक्साईड, सायनाइड, आमाइड, बायकार्बोनेट, नायट्राईट आणि नायट्रेट, हे सगळे अजून एखादा येईल पुढे जाऊन त्यावेळेस सांगेल, हे सगळे -1 ऑक्सिजन स्टेट शो करतात. म्हणजे सपोज आता सोडियम सायनाइड आहे, याला जर तुम्ही ब्रेक केलं तर सायनाइडवर चार्ज कोणता येईल, -1, म्हणजे ती त्याची ऑक्सिजन स्टेट. जर तुम्ही सपोज NaOH जर घेतला, सोडियम हायड्रॉक्साईड, याला जर ब्रेक केलं तर OH- जनरेट होईल, म्हणजे मग याची ऑक्सिजन स्टेट किती येणार, -1. नंतर लिहू आपण NaNH2, सोडामाइड, हा जर ब्रेक केला आपण तर NH2च्या साईडने निगेटिव्ह चार्ज येईल, म्हणजे ऑक्सिजन स्टेट किती असेल त्याची -1, बरोबर, निगेटिव्ह चार्ज येतोय 1. बायकार्बोनेटसाठी लिहू आपण, सपोज असंच एक्झाम्पल NaHCO3, याला जर तुम्ही ब्रेक केला आयनिक फॉर्ममध्ये Na+ आणि त्यानंतर HCO3- जनरेट होईल, म्हणजे बरोबर ऑक्सिजन स्टेट किती आली, निगेटिव्ह चार्ज आला, म्हणजे -1 आली. सोडियम नायट्राईट घ्या, NaNO2, याला पण ब्रेक करा, NO2च्या साईडने -1 चार्ज येईल. NaNO3, सोडियम नायट्रेट म्हणून आपण याला पण ब्रेक करा, NO3 निगेटिव्ह तयार होतो, म्हणजे -1 ऑक्सिजन स्टेट शो करतो. मग हे जे सगळे जे आयन आहेत तर हे सगळे आयन काय करतायत, निगेटिव्ह ऑक्सिजन स्टेट शो करतायत. चला अजून तुम्ही आता काही -2 आले बघा, इथे लिहितो आता -2 आला, इथे तुम्ही आता SO4 2 निगेटिव्ह म्हणजेच सल्फेट. त्यानंतर कार्बोनेट CO3 2 निगेटिव्ह, हा कार्बोनेट, सल्फेट, कार्बोनेट, यांची ऑक्सिजन स्टेट लिहा -2. सपोज Na2CO3, हा ज्यावेळेस ब्रेक होईल, सोडियम कार्बोनेट ज्यावेळेस ब्रेक होईल त्यावेळेस काय होईल, ट्वाईस Na+, म्हणजे सोडियम बरोबर +1 ऑक्सिजन स्टेट शो करतो, 1 सोडियम, आणि कार्बोनेट म्हणजे इकडे 2 इलेक्ट्रॉन येतील, म्हणजे बरोबर इथे हा जो कार्बोनेट आहे यावर चार्ज किती होतं, 2 निगेटिव्ह. मग हा जो कम्प्लीट चार्ज जो येतोय हे झाले त्याचे ऑक्सिजन स्टेट किती, मग -2. सेम कंडिशन सल्फेटसाठी, Na2SO4, याला जर आपण ब्रेक केलं तर ट्वाईस सोडियम पॉझिटिव्ह, इकडे SO4 2 निगेटिव्ह तयार होईल, म्हणजे यावर सुद्धा चार्ज 2 निगेटिव्ह आला, म्हणजे ऑक्सिजन स्टेट किती, -2 शो करणार. अजूनही काही आहेत, त्यानंतर घेऊ आपण फॉस्फेट, PO4 3-, हा सुद्धा ऑक्सिजन स्टेट किती शो करणार, मग -3. कळतंय, असे यावर इतके चार्जेस येतील. आता काही झिरोवाले सुद्धा आहेत, ते सुद्धा लिहून देतो बघा. न्यूट्रल मॉलिक्युल H2O, त्यानंतर अमोनिया, CO, कार्बन मोनॉक्साईड, नंतर NO, अजून लिहू आपण बघा H2O, NH3, CO, NO, नंतर अजून लिहूयात आपण एक CO2. हे जे मॉलिक्युल जे आहेत कधी कधी डायरेक्टली असे स्ट्रक्चर राहतील या फॉर्म मध्ये बघा, NiCO4. मग इथे तुम्हाला विचारतील निकेलचे ऑक्सिजन स्टेट किती असेल, तर मग कार्बन मोनॉक्साईड इकडे काही इलेक्ट्रॉन ऍक्सेप्टही करत नाही त्याचे किंवा लूजही करत नाही, पण तरी पण हा मॉलिक्युल तयार होतो NiCO4. हा जो मॉलिक्युल ज्यावेळेस तयार झाला त्यावेळेस
कार्बनचे ऑक्सिजन स्टेट किती असणार आहे सॉरी कार्बन मोनॉक्साईडचे किती असणार 0 असणार. ठीक आहे, या टाईपमध्ये. आता मी एक्झाम्पल घेताना तुमचं क्लिअर होईल टॉपिक. तर बघा हे जे मॉलिक्यूल जे आहे तर यांचे ऑक्सिजन स्टेट किती, सगळ्यांचे 0 न्यूट्रल फॉर्ममध्ये आहेत. सो 0 ऑक्सिजन स्टेट. जर पूर्ण अल्कोहोल जर दिला ROH तर त्याची सुद्धा ऑक्सिजन स्टेट 0. ठीक आहे, या टाईपमध्ये हा ऑक्सिजन स्टेट आहे. आणि एलिमेंटल फॉर्ममध्ये, एलिमेंटल फॉर्म म्हणजे कोणते मग H2 Cl2 Br2 I2 जर असे जर मॉलिक्यूल जर दिले डायरेक्टली तर मग त्यांचे सुद्धा ऑक्सिजन स्टेट किती 0. एवढ्या सगळ्या ऑक्सिजन स्टेट तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. आता एक काम करूया आपण, मी परत एकदा रब करतोय आणि काही एक्झाम्पल घेतोय आणि त्यामध्ये मग ऑक्सिजन स्टेट कशी कॅल्क्युलेट करायची एकदा समजून सांगतो. ठीक आहे, सो मी ते काही एक्झाम्पल लिहिलेले आहेत. नियर अबाउट 9 एक्झाम्पल आहेत जे आपल्याला इथे सॉल्व्ह करायचे आहेत. मी व्यवस्थित समजून सांगणार आणि नंतर एक होमवर्क म्हणून तुम्हाला 2-3 एक्झाम्पल इथे सॉल्व्ह करायला दिले. ठीक आहे, तुम्ही स्वतः पुन्हा काही नंबर ऑफ एक्झाम्पल घेऊन ट्राय करायचं आहे. ऑक्सिडेशन स्टेट कॅल्क्युलेट करण्याचा जो टॉपिक आहे हा तुमचा लगेच इथे परफेक्ट होईल. आणि याचंही आपल्याला समोर जाऊन सुद्धा गरज पडणार. कोऑर्डिनेशन केमिस्ट्रीमध्ये सुद्धा गरज पडते, तिकडे रिडॉक्स रिएक्शन आणि इलेक्ट्रोकेमिस्ट्री. ठीक आहे, बघा S3PO4 जिथे रेड कलरने मी अंडरलाईन केली त्यांची आपल्याला ऑक्सिजन स्टेट कॅल्क्युलेट करायचे. मग ऑक्सिजन स्टेट कॅल्क्युलेट करायचं म्हणजे काय करायचं, तर ज्यावेळेस हा असा मॉलिक्यूल तयार झाला त्यावेळेस फॉस्फरसचं नेमकं काय झालं असेल, त्याचं ऑक्सिडेशन झालं की रिडक्शन झालं हे आपल्याला डिटेक्ट करायचं आहे. म्हणजेच काय, एक तर इलेक्ट्रॉन लूज केले असतील किंवा इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट केले असतील, 2 कंडिशनपैकी कोणती तरी असेल. कसं कॅल्क्युलेट करणार बघा, काय करायचं, या सगळ्यांच्या ऑक्सिजन स्टेटची ॲडिशन करायची. बघा किती हायड्रोजन आहे तिथे 3, मग 3 इंटू हायड्रोजन करा प्लस 1 फॉस्फरस आहे 1 इंटू फॉस्फरस लिहू आपण प्लस ऑक्सिजन 4 आहे 4 इंटू ऑक्सिजन इज इक्वल टू 0. इज इक्वल टू 0चं मिनिंग काय, इथे कोणता चार्ज वगैरे नाही म्हणून मी इथे इज इक्वल टू 0 लिहिलंय. अशी ॲडिशन करून घ्यायची. आता जर आपल्याला फॉस्फरसची ऑक्सिजन स्टेट कॅल्क्युलेट करायची आहे तर बाकीचे जे ॲटम्स आहेत त्याच्यामध्ये तर त्यांची ऑक्सिजन आपल्याला माहित असणं गरजेचे आहे. ठीक आहे, सो त्यासाठी मी इथे लिहून दिलंय. मग आता हायड्रोजनची ऑक्सिजन स्टेट किती, फॉस्फरस नॉन मेटल आहे म्हणून मग हायड्रोजन ऑक्सिजन स्टेट किती शो करणार +1. कळतंय, जर हायड्रोजन मेटल असता नाही येतो पण जर असता तर मग हायड्रोजनची व्हॅल्यू आपण इथे -1 टाकली असती. चला पुढे लिहून घेऊ आपण. फॉस्फरस इथे -4 इंटू किती होईल तर 2 इज इक्वल टू 0. कळतंय, मी असं लिहितो याला. त्यानंतर पुढे इथे कॅल्क्युलेशन आन्सर आहे आपला 3 प्लस इथे फॉस्फरस -8 इज इक्वल टू 0 प्लस 3 -8 किती होईल -5. फॉस्फरस -5 इज इक्वल टू 0. हाच राईट हँड ट्रान्सफर करा P इज इक्वल टू +5. म्हणजेच बघा इथे फॉस्फरसची ऑक्सिजन स्टेट किती आली +5 आली. याचं मिनिंग काय, मग ज्यावेळेस S3PO4 मॉलिक्यूल फॉर्म झाला त्यावेळेस फॉस्फरसचं काय झालं असणार ऑक्सिडेशन +5 मध्ये तो आला. त्यानंतर पुढे S2SO4 2 इंटू H प्लस 1 इंटू सल्फर प्लस 4 इंटू ऑक्सिजन लिहू आपण इज इक्वल टू 0. व्हॅल्यू टाकत चला 2 इंटू +1. त्यासाठी मी आधी ऑलरेडी लिहून दिले तुम्हाला व्हॅल्यू काही. 1 इंटू सल्फर, सल्फरची व्हॅल्यू आपल्याला कॅल्क्युलेट करायची ऑक्सिजन स्टेट प्लस 4 इंटू ऑक्सिजनची किती -2 इज इक्वल टू 0. मी हेही सांगितलंय ऑक्सिजन व्हेरिएबल ऑक्सिजन स्टेट शो करतो पण परऑक्साईड फॉर्ममध्येच त्याची -1 वगैरे ऑक्सिजन स्टेट असणार. बाकीचे मग हे काय यामध्ये आपण -2 टाकून दिले. चला समोर जाऊ अजून. यामध्ये इथे येईल 2 आन्सर प्लस सल्फर -8 इज इक्वल टू 0 प्लस 2 -8 किती होईल -6. राईट हँडला ट्रान्सफर केला सल्फर इज इक्वल टू होणार +6. या टाईपमध्ये ऑक्सिजन स्टेट आले. याला AlH4 यामध्ये ॲल्युमिनियमचे कॅल्क्युलेशन करायचं आहे. लिहिणार आपण लिथियम 1 इंटू लिथियम लिहू आपण 1 इंटू लिथियम प्लस 1 इंटू ॲल्युमिनियम प्लस 4 इंटू हायड्रोजन इज इक्वल टू 0. व्हॅल्यू पुटअप करा. लिथियमचे ऑक्सिजन स्टेट ग्रुप फर्स्टमध्ये तुम्ही लिहून दिलं +1 ऑक्सिजन स्टेट. इथे येणार +1 प्लस ॲल्युमिनियम. इथे वेळ आता हायड्रोजनची व्हॅल्यू किती टाकणार +4 इंटू -1 इज इक्वल टू 0. हायड्रोजनची व्हॅल्यू ते -1 का बरं टाकायची, कारण काय हायड्रोजन आता मेटलच्या कॉन्टॅक्टमध्ये आला, ॲल्युमिनियमच्या कॉन्टॅक्टमध्ये आला म्हणून मग हायड्रोजनची ऑक्सिजन स्टेट -1 टाकायची. इथेच आपण बऱ्याच वेळेस कन्फ्युजन करतो, ऑक्सिजन स्टेट गमावून बसतो म्हणजे रॉंग लिहितो. काय करायचं आहे व्यवस्थित फक्त केअरफुली जर आपण बघितलं तर आपला आन्सर करेक्ट येईल. हायड्रोजन कोणाच्या कॉन्टॅक्टमध्ये आला मेटलच्या, सो दॅट्स वाय आय राईट हिअर -1. चला पुढे चला 1 प्लस ॲल्युमिनियम -4 इज इक्वल टू 0 +1 -4 -3 होईल. राईट हँडला ट्रान्सफर केला किती होईल ॲल्युमिनियम इज इक्वल टू +3. ही झाली ॲल्युमिनियमची +3 ऑक्सिजन स्टेट. याला H4 मॉलिक्यूल लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइडमध्ये. नंतर जाऊ आपण HNO3 मध्ये. सेम कंडिशन 1 इंटू हायड्रोजन. हे सुरुवातीला असं लिहित चला प्रॅक्टिस होईपर्यंत, नंतर तुम्ही ऑटोमॅटिकली कॅल्क्युलेट करू शकता.
एवढं लॉंग वेनं जायची गरजही पडत नाही. 3 × -2 करा इज इक्वल टू 0. कॅल्क्युलेशन करून घ्या. इथे टाकावं लागेल आपलं +1. 1 प्लस नायट्रोजन इथे होईल -6 इज इक्वल टू 0. +1 -6 -5 नायट्रोजन हा -5 इकडे ट्रान्सफर केला. नायट्रोजन इज इक्वल टू होईल +5. मी मुद्दाम थोडं फास्ट घेतोय. MnO4 मायनस इथे आता निगेटिव्ह चार्ज आलेला आहे म्हणजे इज इक्वल टू आपल्याला -1 लिहावं लागेल. कसं बघा, मॅंगनीज +4 × ऑक्सिजन इज इक्वल टू -1. कारण काय आता चार्ज दिलेला आहे, मग जेवढा चार्ज दिला तो या साईडने लिहून घ्या. इथे -2 असता आपण -2 लिहिला असता. -3 असतं तर इथे इज इक्वल टू -3. जर +4 असतं तर आपण इथे +4 लिहिला असता. जो काय चार्ज देतो इथे लिहून घ्यायचा. चला, मॅंगनीज +4 × -2 इज इक्वल टू -1. याचा आन्सर येईल मॅंगनीज -8 इज इक्वल टू -1. हा इकडे ट्रान्सफर करा. किती होईल? +8 होईल. -1 + 8 किती होईल? तो +7. मॅंगनीजची ऑक्सिजन स्टेट इथे येते +7. बघा, एकदम सिम्पली आपण कोणत्याही मॉलिक्यूलची ऑक्सिजन स्टेट कोणत्याही एलिमेंटची आपण ऑक्सिजन स्टेट अशी कॅल्क्युलेट करू शकतो. चला, K3FeCN/6. आता बघा इथे ब्रॅकेटमध्ये तुम्हाला CN दिलाय म्हणजे आता सायनाइडची आपल्याला ऑक्सिजन स्टेट माहिती पाहिजे. किती असते? -1 शिकलो आपण, लिहून सुद्धा दिलंय, त्यासाठी हे लिहून दिलं होतं. बघा, K3ची व्हॅल्यू टाका. किती? 3 × +1. आता डायरेक्टली तुम्ही +Fe +6 × सायनाइडची व्हॅल्यू -1 इज इक्वल टू 0. कॅल्क्युलेशन करा. इथे होईल 3 +Fe -6 इज इक्वल टू 0. +3 -6 किती होणार? -3. राईट हँडला ट्रान्सफर करा +3. इथे व्हॅल्यू येईल Fe साठी +3. क्लिअर तर या टाईपमध्ये ऑक्सिजन स्टेट कॅल्क्युलेट करायच्या. आता हे एलिमेंट आहे. इथे क्लोरीनची व्हॅल्यू किती? -1 घेणार. आता डायरेक्टली तुम्ही अमोनिया आहे. अमोनियाची व्हॅल्यू किती असते ऑक्सिजन स्टेटची? 0. मग याची जर 0 जर इथं असेल तर क्लोरीन किती? -1. राईट हँड ट्रान्सफर केला +1 म्हणजे इथे सिल्वरसाठी ऑक्सिजन स्टेट येणार +1. तुम्ही आता कॅल्क्युलेट करून हे करू शकता, चेक करू शकता. K2Cr2O मध्ये पोटॅशियमची +1 असणार म्हणजे +2 होईल. याची -2 म्हणजे -14 होईल. तो ओव्हरऑल कॅल्क्युलेशन करून राईट हँडला ट्रान्सफर करा. क्रोमियमची व्हॅल्यू येणार +6. हे तुम्ही आता सॉल्व्ह करायचं. ठीक आहे, क्रोमियमची व्हॅल्यू +6. जरा व्यवस्थित लिहि तुम्ही. क्रोमियमची व्हॅल्यू येणार +6. चला, त्यानंतर CONH3/6 3+. इथे परत अमोनियाची ऑक्सिजन स्टेट 0 असणार. इज इक्वल टू +3 चार्ज येणार म्हणजेच कोबाल्टची ऑक्सिजन स्टेट इथे येणार +3. आता हे जे बाकीचे जे एक्झाम्पल आहे हे स्वतः तुम्हाला प्रॅक्टिस करायचे आणि सॉल्व्ह करायचे. ठीक आहे, हे व्यवस्थित एकदा नोट डाऊन करा. मी आता शेवटच्या 2 डेफिनेशन सांगतो पुन्हा, ऑक्सिडायझिंग रिएजंट आणि रिड्युसिंग रिएजंट. ठीक आहे, तो पण ते तुम्हाला नोट डाऊन करायचं आहे. सो तुम्ही ते जे आधी जे होतं ते आता व्यवस्थित लिहून घेतलंय. आता मी शेवटच्या 2 डेफिनेशन सांगतो आणि लेक्चर संपवतो. ठीक आहे, बघा मी आता इथे लिहितोय ऑक्सिडायझिंग रिएजंट. ऑक्सिडायझिंग रिएजंट यालाच आपण म्हणू शकतो ऑक्सिडंट. आणि सेकंड डेफिनेशन लिहिणार रिड्युसिंग रिएजंट. तर बघा मी आता स्टार्टिंगला ऑक्सिडायझिंग रिएजंटची डेफिनेशन लिहितोय. नेमकं ऑक्सिडायझिंग रिएजंट कशाला म्हणायचं? इट इज द सबस्टन्स, स्पेसिस म्हटलं तरी चालेल. इट इज द सबस्टन्स हॅज ॲबिलिटी to brings out oxidation of another species किंवा another substance म्हणू आपण. known as ऑक्सिडायझिंग रिएजंट. नोन ॲज ऑक्सिडायझिंग रिएजंट किंवा सिम्पली म्हणणार आपण त्याला ऑक्सिडंट. बघा ऑक्सिडायझिंग रिएजंटचं मिनिंग काय डेफिनेशन दिली आपण? अशी एखादी स्पेसिस असेल किंवा असा एखादा सबस्टन्स असेल जो काय करणार? दुसऱ्या स्पेसिसचं ऑक्सिडेशन करणार. मग जो आधीचा जो सबस्टन्स किंवा जी स्पेसिस आहे त्याला काय म्हणायचं? ऑक्सिडायझिंग रिएजंट.
याचं एक्झाम्पल सांगतो लगेच क्लिअर होईल. नंतर लिहितो मी रिड्युसिंग रिएजंट. रिड्युसिंग रिएजंट किंवा याला सिम्पली म्हणू शकतो आपण रिडक्टंट. ठीक आहे. एक तर रिड्युसिंग रिएजंट म्हणा किंवा रिडक्टंट्स म्हटलं तरी चालेल. इथे लिहितो मी डेफिनेशन. इट इज द सबस्टन्स has ability. It is the substance has ability to brings out reduction of another species किंवा सबस्टन्स म्हटलं तरी चालेल. सबस्टन्स लिहू आपण. known as reducing reagent. बघा अशा एकदम सिंपल 2 डेफिनेशन आहेत. बघा एखादा ऑक्सिडायझिंग रिएजंट म्हणजे नेमकं काय, तर असा एक रिएक्टंट असेल किंवा असा एक सबस्टन्स असेल जो काय करणार, दुसऱ्या सबस्टन्सचं किंवा दुसऱ्या रिएक्टंटचं काय करणार, ऑक्सिडेशन करणार. म्हणजे ऑटोमॅटिकली इनडायरेक्टली त्याचं स्वतःचं काय झालेलं असेल, रिडक्शन झालं असेल. बघा जो दुसऱ्याचं ऑक्सिडेशन करतो त्याला म्हणायचं ऑक्सिडायझिंग रिएजंट, आणि जो दुसऱ्या कंपाऊंडचं रिडक्शन करतो त्याला म्हणायचं रिड्युसिंग रिएजंट. मग आता सिम्पली जर तो दुसऱ्या कंपाऊंडचं ऑक्सिडेशन करत असेल तर तो झाला ऑक्सिडायझिंग, म्हणजे त्याचं स्वतःचं काय होणार, रिडक्शन होणार. त्याच्या उलट होईल त्याच्यासोबत, कळतंय. जर एखादा कंपाऊंड दुसऱ्याचं रिडक्शन करतोय म्हणजे तो रिड्युसिंग रिएजंट झाला, म्हणजे मग त्याचं इनडायरेक्टली काय झालं, ऑक्सिडेशन झालं. क्लिअर होतंय? ठीक आहे. नसेल झालं थोडसा व्हिडिओ मागे ना पुन्हा ऐका, समजून जाईल. एक्झाम्पल सांगतो पुन्हा रिलेटेड, अजून क्लिअर आहे व्हिडिओ. इथे लिहितो मी SnCl2 प्लस FeCl3 अशी एक रिॲक्शन आहे. SnCl2 प्लस FeCl3 यामध्ये जर रिॲक्शन जर झाली, रिडॉक्स रिॲक्शन होणार, सायमल्टेनियस ऑक्सिडेशन, सायमल्टेनियस रिडक्शन, प्रॉडक्ट मिळेल SnCl4 स्टॅनेन टेट्राक्लोराइड म्हणू आपण याला, प्लस FeCl2 प्लस FeCl2 अशी ओव्हरऑल रिॲक्शन झाली. आता करायचं काय ते पहा. आधी तर रिॲक्शन बॅलन्स करावं लागेल. मग इथे मी ट्वाईस लिहून घेतोय, ट्वाईस FeCl3. इथे प्रॉडक्ट मिळणार ट्वाईस FeCl2. आता सगळे ॲटम वगैरे सगळे व्यवस्थित बॅलन्स केलेले आहेत. ठीक आहे. रिडॉक्स रिॲक्शनमध्ये रिॲक्शन आपल्याला बॅलन्स सुद्धा करावं लागतात, हे आपल्याला माहिती पाहिजे. मग आता बघा आपल्याला काय करायचं आहे, कुणाचं ऑक्सिडेशन झालं, कुणाचं रिडक्शन झालं हे सगळ्यात पहिले डिटेक्ट करायचं आहे. मग ते करताना इथे Sn आहे. मग सगळ्यात आधी आपण काय करू, स्टॅनेनची ऑक्सिडेशन स्टेट कॅल्क्युलेट करू. माझ्या इथे स्टॅनेनची ऑक्सिजन स्टेट किती, 2 क्लोरीन आहेत. क्लोरीनची ऑक्सिजन स्टेट -1, 2 क्लोरीनसाठी -2, राईट हँड ट्रान्सफर करा +2. म्हणजे इथे स्टॅनेनची ऑक्सिजन स्टेट किती आली, +2. Snची ऑक्सिजन स्टेट +2. इथे फेरिक म्हणजेच आयन म्हणू आपण त्याला सध्या, आयनची ऑक्सिजन स्टेट किती, तर +3 येणार. तुम्ही कॅल्क्युलेशन करून बघू शकता. +3 Fe साठी ऑक्सिजन स्टेट येईल, कारण 3 क्लोरीन आहेत म्हणजे -3 राईट हँड ट्रान्सफर +3. इथे आपण +3 लिहून घेतला. नंतर आता हे प्रॉडक्टमध्ये त्यांचं काय झालं, इथे बघा इथे Snची ऑक्सिजन स्टेट आता चेंज झाली. तिथे +2 आहे, इथे झाली ती +4. तुम्ही कॅल्क्युलेशन करून बघू शकता. इथे +4 झाली. Feची किती आली, तर +2. म्हणजे बघा इथे ऑक्सिजन स्टेटमध्ये चेंजेस आले. मी ऑक्सिडेशन रिडक्शन या डेफिनेशन लिहून देताना 4th नंबरची डेफिनेशन एकदा वाचा. तुम्ही लिहून घेतलेलं एकदा वाचून घ्या. काय लिहिलं आपण त्यामध्ये, इन्क्रीजिंग ऑक्सिडेशन स्टेट. काय लिहिलं आपण, इन्क्रीज इन ऑक्सिडेशन स्टेट नोन ॲज ऑक्सिडेशन, डिक्रीज इन ऑक्सिडेशन स्टेट नोन ॲज रिडक्शन. क्लिअर होत आहे? ती डेफिनेशन इथे अप्लाय करा. बरोबर तुम्हाला ऑक्सिडेशन कोणाचं झालं, रिडक्शन कोणाचं झालं आयडिया येईल.
स्टॅनिनची ऑक्सिजन स्टेट किती आहे +2 आहे, नंतर किती झाली +4. याचा अर्थ काय झालं ऑक्सिजन स्टेट इन्क्रीज झाली. ज्याची ऑक्सिजन स्टेट इन्क्रीज झाली त्याचं काय झालं ऑक्सिडेशन. किती सिंपल आहे बघा. म्हणजे इथे झालं याचं स्टॅनिनचं ऑक्सिडेशन. कळतंय? स्टॅनिनचं झालं ऑक्सिडेशन. डिक्रीज इन ऑक्सिडेशन स्टेट म्हणजे काय रिडक्शन. Fe ची ऑक्सिजन स्टेट किती आहे +3 आहे या कंपाऊंडमध्ये. इकडे फायनल किती झाली तर +2 झाली. याचंच मिनिंग काय ऑक्सिजन स्टेट डिक्रीज झाली. +3 पासून +2 म्हणजे Feचं काय झालं इथे रिडक्शन. चला इथपर्यंत सगळ्यांना समजलंय. ऑक्सिडेशन म्हणजे काय +2 पासून काय झालं तो +4 पर्यंत गेला. म्हणजे ज्यावेळेस ही रिएक्शन झाली त्यावेळेस सायमल्टेनियस ऑक्सिडेशन झालं स्टॅनिनचं आणि रिडक्शन झालं Feचं. ऑक्सिडेशन प्लस रिडक्शन एकाच कंटेनरमध्ये रिएक्शन झाली म्हणजे ओव्हरऑल रिएक्शन कोणती रिडॉक्स रिएक्शन. मी इथे लिहून घेतो रिडॉक्स रिएक्शन आहे. चला आता बऱ्यापैकी तुम्हाला याची आयडिया आलेली असेल. त्यासाठी आपण हे सगळं बेसिक जवळपास कम्प्लीट करत आलो. आता पुढे ज्याचं ऑक्सिडेशन झालं तो दुसऱ्याचं काय करणार हे एकदा जज करा. स्वतःचं जर ऑक्सिडेशन होत असेल तर तो दुसऱ्या स्पेसीसचं काय करणार रिडक्शन करणार. याचं स्वतःचं रिडक्शन होतंय म्हणजे हा दुसऱ्या स्पेसीसचं काय करणार ऑक्सिडेशन करणार. परत सांगतो याचं ऑक्सिडेशन होतंय म्हणजे हा काय करणार स्वतःचे इलेक्ट्रॉन लूज करणार. ते इलेक्ट्रॉन समोर कुठेतरी जातील म्हणजे दुसऱ्या स्पेसीसचं काय होईल रिडक्शन घेईल. म्हणजे बघा ऑक्सिडायझिंग रिएजंट म्हणजे काय इट इज द सबस्टन्स हॅज ॲबिलिटी टू ब्रिंग्स आउट द ऑक्सिडेशन ऑफ अनदर स्पेसीस. एक असा कंपाऊंड की जो काय करणार दुसऱ्या कंपाऊंडचं ऑक्सिडेशन करणार त्याला म्हणणार आपण ऑक्सिडायझिंग. एक असा कंपाऊंड जो दुसऱ्या कंपाऊंडचं रिडक्शन करणार तर मग आधीच्या कंपाऊंडला म्हणायचं रिड्युसिंग. मग इथे ऑक्सिडेशन याचं झालंय म्हणजे हा कोणता रिएजंट म्हणून यूज होईल रिड्युसिंग रिएजंट किंवा याला म्हणू आपण रिडक्टंट. हा कोणता रिएजंट म्हणून यूज झाला रिड्युसिंग रिएजंट. कारण याने काय केलं या कंपाऊंडचं रिडक्शन केलं बरोबर. याचं रिडक्शन झालं ना म्हणून मग हा रिएजंट कोणता झाला रिड्युसिंग रिएजंट. FeCl3चं काय झालं रिडक्शन म्हणजे याने काय केलं असेल या SnCl2चं ऑक्सिडेशन म्हणून मग हा कोणता झाला तर ऑक्सिडायझिंग रिएजंट. ऑक्सिडायझिंग रिएजंट समजलं असेल खूपच चांगलं. जर नाही समजलं परत थोडा व्हिडिओ मागे ना परत एकदा रिकॉल करा. या एक्झाम्पलमधून तुम्हाला सगळी आयडिया येऊन जाईल. सो बघा आपण आज जवळपास जे काय बेसिक टॉपिक या चॅप्टरसाठी लागतात ते जवळपास आपण कम्प्लीट केले. पुढच्या लेक्चरपासून आपण डिटेलमध्ये इलेक्ट्रोकेमिस्ट्रीला सुरुवात करणार. आता सांगतोय एकदा ऑक्सिडेशन म्हणजे काय रिडक्शन म्हणजे काय ऑक्सिडायझिंग रिएजंट रिड्युसिंग रिएजंट रिडॉक्स रिएक्शन म्हणजे काय इलेक्ट्रोकेमिस्ट्रीची डेफिनेशन स्टार्टिंगची त्यानंतर त्याचे जनरल युजेस कुठे कुठे अप्लाय करायचं ते आणि त्यानंतर इलेक्ट्रोकेमिकल रिएक्शन म्हणजे काय हे एकदा व्यवस्थित क्लिअरिफाय करून घ्या. आताच क्लिअर करा. नंतर काही कंपाऊंडचे ऑक्सिजन स्टेट कशा कॅल्क्युलेट करायचं हे सुद्धा एकदा व्यवस्थित त्यासाठी ऑक्सिजन स्टेट म्हणजे काय हे एकदा बारकाईने त्याकडे लक्ष देऊन एकदा कम्प्लीट करा. समोरचा चॅप्टर तुमच्यासाठी खूप सोपा आहे. ठीक आहे. सो वेळ खूप झालाय मी आज इथेच थांबतोय. ओके थँक्यू.